ते तीन तीन ठिकाणी झालेले आहे. दोन ठिकाणी को होस्ट आणि एक होस्ट असं, त्याच्यामुळे इको येतोय. आता नाही येत ताई. हा नाही, ताई बोलायला लागल्यावरच येतो, कारण तो त्यांचे तीन राहिले. हा, पद्माताई सावंत, तुम्ही सुरू करा असा मेसेज आहे जय श्री बघा. कृष्ण. कुरुक्षेत्राच्या रणांगणावरील युद्धाचे प्रार्थना घ्या, प्रार्थना. हो ताई, सॉरी. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ताई, दुसऱ्या अध्यायातला पहिला श्लोक. कुरुक्षेत्राच्या रणांगणावरील युद्धाचे थेट चित्रण धृतराष्ट्रांना महालात बसून सांगणारे संजय हे सारथी गवलगन यांचे पुत्र, धृतराष्ट्राचे सारथी आणि सल्लागार, तसेच वेदव्यास यांचे शिष्य. वेदव्यास यांनी संजय यांना दिव्य दृष्टी दिली होती आणि म्हणून युद्धभूमीतील आखो देखा हाल ते धृतराष्ट्रांना देत होते. अध्याय दुसऱ्या मधला पहिला श्लोक आहे, तो संजय यांच्या मुखातून निघालेला आहे. तो असा आहे, तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम उवाच मधुसूदनः. अध्याय पहिल्यात आपण पाहिलं की अर्जुनांचं मन विषादाने भरलेलं होतं आणि त्यांना सुचत नव्हतं की काय करावं. अशा ह्याच्यात त्यांनी आपले सारथ्य करणाऱ्या भगवंतांना सांगितलं की आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी घेऊन चला. माझ्यासारख्या शूरवीर महायोद्ध्यासमोर युद्ध करण्याची कोण हिंमत करू शकतंय? युद्धात मृत्यू समोर दिसतोय तरी कोण युद्धाला तयार झालंय ते मला पाहायचंय. आणि जेव्हा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी येतो की दोन्ही सैन्यात तर आपलेच स्वकीय आप्तजन आणि कुटुंबीजन आहे. आता मला त्यांच्याशी युद्ध करायचंय आणि मी त्यांना म्हणजे पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य यांच्यासोबत युद्ध करणार, यांना मी मारणार आणि यांना मारून ते राज्य मी मिळवणार. मग ते राज्य मला सुख शांती देईल का? त्या सर्वांना पाहून अर्जुनाचे शरीर शिथिल होते, शरीराला कंप सुटतो, घशाला कोरड पडते, त्याच्या हातातून धनुष्य गळून पडत. मला युद्ध करायचे नाही असे म्हणत ते रथात बसतात. डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर लोटलेला असतो आणि त्यामुळे ते पुढे काहीच पाहू शकत नाही. युद्ध न करण्याचा अर्जुनाचा निर्णय, त्याच्या डोळ्यातले अश्रू हे भगवंत पाहू शकत नाही, कारण की अर्जुन हा भगवंताचा अगदी प्रिय शिष्य. शिष्याच्या डोळ्यातले अश्रू पाहणं भगवंतांना शक्य नाही. आणि अशा ह्याच्यात अर्जुनाची ही दयनीय
मानसिक द्विधा स्थिती भगवंत पाहू शकत नाही. आणि म्हणून त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला जी शिकवण, जे ज्ञान देण्याची जी सुरुवात केली आहे, तो हा सांख्य योग आहे. या श्लोकात थोडक्यात सांगायचं झालं तर अर्जुनाची मानसिक स्थिती खूप दयनीय झाली होती. करुणा, शोक, दुःख याने व्याकुळ होऊन आप्तस्वकीयांसाठीचा मोह त्यांच्या हृदयात निर्माण झाला होता. आणि जेव्हा आप्तस्वकीयांचा मोह निर्माण होतो तेव्हा स्वकर्तव्यापासून परावृत्त होतोच माणूस. कारण की मोह झाल्यावर कर्तव्य तिथे फार काळ टिकत नाही. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला स्वतःच्या कर्तव्यापासून परावृत्त न होऊ देता त्यांना कुटुंबियांच्या मोहात अडकू न देता स्वतःचा धर्म, स्वतःचं कर्तव्य काय आहे ही जी शिकवण दिली आहे ते या अख्ख्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. या श्लोकाच्या शेवटी संजय भगवंतांना मधुसूदन या नावाने हे उच्चारतात. मधुसूदन हे नाव उच्चारतात. कारण भगवंतांनी मधु ह्या दुष्ट राक्षसाचा वध केला होता. दुष्ट राक्षस म्हणजे जे लोक दुष्ट आहेत, ज्यांचे विचार दुष्ट आहेत, ज्यांना दया माया हे काही नाहीये, फक्त स्वार्थ ह्याच्याशी ते बांधले गेलेले आहेत, अशा लोकांचा संहार करणं हे भगवंतांनी केलेलंच होतं. आणि तसंच हा दुर्योधन जो होता तोही स्वार्थी, स्वतःचा विचार करणारा होता. म्हणजे त्याचाही संहार हा झालाच पाहिजे असं भगवंतांना होतं. जे असत्य, अधर्म, खोटेपणा यांच्याशी जे निगडीत आहेत, धर्माचं, सत्याचं राज्य यावं अशी ही कल्पना होती, असं हे मानस होतं. आणि अर्जुन स्वतःच्या आप्तस्वकीयांमध्ये, त्यांच्या मायेमध्ये अडकून न पडता स्वतःच्या धर्माला, स्वतःच्या कर्तव्याला जागृत व्हावे म्हणून श्रीकृष्ण जो उपदेश देतात, जे ज्ञान देतात ते ह्या सांख्य योगामध्ये आहे. याच्यात पुढे बरेच सगळे श्लोक आहेत, त्याचा पण फक्त मला एकाच याच सांगितलेलं होतं, म्हणून मी तेवढ्या एकाच श्लोकाचा विस्तार माझ्या याच्याप्रमाणे केलेला आहे. मी हे पहिल्यांदाच सांगते, त्यामुळे मला कितपत जमलंय मला माहिती नाहीये, पण प्रयत्न केलाय. छान कसं प्रयत्न असेल आहे ताई, ते छान प्रयत्न आहे काय? समजून घ्या. छान प्रयत्न आहे. जय श्रीकृष्ण. छान सांगितलं ताई. पुढचं ताई बोलू मी? हो हो. हा, जय श्री कृष्ण सर्वांना. पद्माताई खूप छान बोलला. तुमच्या या एक्सप्लेनेशन नंतर, तुमच्या या श्लोकाच्या विवेचनानंतर मी यालाच भूमिका धरून पुढे आपलं काम सुरू करते आहे. मी खूप मोठं धाडस केलं आहे. 11वा श्लोक ज्याच्यापासून खरं तर गीतेची सुरुवात झाली असं म्हणतात, त्याचा मी थोडक्यात माझ्या शब्दांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करते आहे. मी कृष्णाला इथं न स्मरूनच हे गृहीत धरते आहे की कृष्णच माझ्याकडनं हे वदवून घेतात ते, कारण माझी काही एवढी शक्ती नाही आहे आणि माझ्यात तेवढं क्षमताही नाही की मी काही बोलेने, तरी मी प्रयत्न करते आहे. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च
नानुशोचन्ति पंडिताः. अगदी सरळ 2 लाईनीमध्ये सहज सोपा जर याचा अर्थ केला जाते की तू शोक न करण्यासारख्या वस्तूंचा किंवा गोष्टींचा शोक करत आहे आणि तुझी जी भाषा आहे ती विद्वान लोकांसारखी केली आहे. तू विद्वान लोक आपल्या गोष्टीला जसं विस्तृत करतात, त्याचे सकारात्मक नकारात्मक दोन्ही चालतात आणि सांगतात, तसं तू केलं आहे. पण गतासूंश म्हणजे जे या जगात नाही आहे, जे ज्यांचं प्राण चालले गेले आहे किंवा ज्यांचे आता आहे पण ते जाणार आहे, त्यांचा विचार पंडित लोक किंवा विद्वान किंवा ज्ञानी लोक नाही करत. याचा गूढ अर्थ बघितला तर असा आहे की सर्वसामान्य लोक, इथे अर्जुनाने सर्वसामान्य लोकांसारखंच व्यवहार केला. हे सृष्टीचे 2 तत्व असतात ज्यांचा हे भेद करतात, माझं आणि तुझं. आम्हीही हेच करतो. आमचं विश्व जे असतं मी, माझं, मला, माझ्यासाठी, माझ्या करता, त्या माझ्यामध्ये आपण आपल्या इष्ट बांधवांना घेतो, आपल्या परिवाराला घेतो, आपल्या कुटुंबाला घेतो, आपल्या स्नेही लोकांना घेतो, आपल्या मित्रमैत्रिणींनाही घेतो. पण आपलं विश्व जे असतं मी, माझ्या आणि माझ्याच्या बाहेर जात नाही. अर्जुनानेही हेच केलं. जेव्हा युद्धभूमीमध्ये समोरच्या सैन्याला बघितलं तेव्हा म्हणाला की माझे आजोबा, माझे बांधव, माझे गुरु, माझे मित्र, माझे स्नेही. आणि अर्जुनाला ही स्थिती का झाली याचा शोक याच्याकरता झाला की अर्जुनाने जे तत्व आहे ते माझं आणि तुझं घेतलं. खरं तर या सृष्टीचा किंवा या संसारात 2च तत्व आहेत. कृष्णाने 2च तत्व सांगितले आहे, शरीरी आणि शरीर. शरीरी म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो किंवा देहीही म्हटलं गेलं आहे. या श्लोकानंतर जवळजवळ 23-24 किंवा पूर्ण सांख्ययोगच या गोष्टीलाच घेऊन चालतो आहे. शरीरी आणि शरीर. शरीरी म्हणजे आत्मा, परमतत्वाचा अंश जो आपल्यामध्ये आहे ती आहे आत्मा. तर भेद हा आहे की शरीरी आणि शरीर. शरीरी हे सत आहे. सत म्हणजे सत्य आहे. सत्याला कुठल्या प्रमाणाची गरज नाही लागत. ते शाश्वत आहे आणि सर्व विद्यमान आहे, अनंत कालापासून आहे आणि अविनाशी आहे. आणि शरीर हे तर अस्थायी आहे, आज आहे उद्या नाही आहे, नित्य नाही आहे, अनंत कालापर्यंत राहणार नाही आहे, हे जड आहे. शरीर हे जड तन्य आहे. जड म्हणजे जे स्थूल रूपात आपल्याला दिसतं, पोर जन्माला येतं आपल्याला ते स्थूल रूपात दिसतं आणि ते शरीर आहे, देह आहे. ह्याच्यामध्ये हो शरीरीमध्ये परिवर्तन होतो. बाल्यावस्था होती, युवावस्था होती, वृद्धावस्था होती आणि नंतर मरणही होतं. तर तेव्हाच होतं जेव्हा शरीर आपल्या देहामध्ये प्रवेश करते. आत्म्याशिवाय या शरीराचं काहीच अस्तित्व नाहीये. शरीराचा एक स्वरूप असतो, आकार असतो, पण शरीरी हे निराकार, याचा काही स्वरूप नाही आहे. आणि या गोष्टीला जो समजून घेतो की शरीरी जी आहे हे नित्य आहे आणि शरीर हे अनित्य आहे, तो खरा पंडित, तो खरा विवेकी मनुष्य किंवा तो ज्ञानी आहे. कृष्ण म्हणतात की ज्यांनी या गोष्टीला समजून घेतलं तर अशा गोष्टींचा शोक कशाला करायचा. कारण अर्जुनाला वाटतं आहे की माझ्यामुळे माझे बांधव यांचा मृत्यू होईल, माझे मित्र यांचा मृत्यू होईल. कृष्ण म्हणतात की ते आज आहे आणि ते उद्या नाही राहणार. तू त्यांना नाही मारलं तरी ते काही अमर होणार नाहीये, त्यांचा मृत्यू अवश्यंभावीच आहे. आणि तुला जर वाटतं आहे की तू करता आहे, मी करतोय म्हणून असं होतंय, तर हे चूक आहे. तुझ्यामुळे त्यांचा मृत्यू होणारच नाहीये, त्यांचा मृत्यू विधिलिखित आहे. इथे फक्त एवढंच अर्जुनाच्या हाती आहे की आपलं कर्तव्य पूर्ण करायचंय, शोक नाही करायचा. कारण शरीरी जे आहे ती अमर आहे. याच्यानंतर आपण याच अध्यायामध्ये श्लोक नंबर 23-24 हे याच्याच नैनं छिंदन्ति शस्त्राणि म्हणजे आत्मा तर
जर अमर आहेच आहे, तर म्हणतात ते की तू ज्याचा शोक करतोय, गतासून गतासूंश्च, जे मेलेले आहेत त्यांच्याकरता तुझ्याकडे कर्तव्य काय आहे की तू पिंड कर, तर्पण कर, त्यांचं श्राद्ध कर. तुझ्याकडे हेच कर्तव्य उरलं आहे. ते जे गेले आहे त्यांचा शोक करीत बसू नको, आणि जे जाणार आहे अगतासून जे आहे, आला नाहीये, त्यांच्याकरता तुझं कर्तव्य काय आहे की तू त्यांच्या सांगोपनाचं, त्यांचा जीवन निर्वाहाचा प्रयत्न कर. त्याच्याकरता तुझ्याकडे तेच कर्तव्य उरतं, आणि त्या कर्तव्यासाठी तू कर्म करू शकतो. आणि आपलं हेच कर्म आपलं प्रारब्ध बनतं. म्हणून कोणाची मृत्यू माझ्यामुळे झाली किंवा कोणाचं सुख दुःख माझ्यावर अवलंबून आहे, ही चुकीची समजूत आहे. ज्ञानेश्वरी सगळ्यांनाच ठाऊक आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर गीतेचा हे केलं आहे, पण समजायला जरा आपल्यासारखं सर्वसामान्य माणसांनाही ती कठीण आहे. स्वामी स्वरूपानंद आहे, ज्ञानेश्वरी त्यांनी अभंग स्वरूपात लिहिली आहे. स्वामी स्वरूपानंद जे आहे हे रत्नागिरीच्या तिकडे यांचं मठ आहे पावसला. त्यांनी याच्याबद्दल खूप सुरेख लिहिलं आहे. मग पार्था लागी देव बोले काय, अर्जुना आश्चर्य देखिले हे, की जे तुवा आज युद्धभूमीवरे ऐसे दिनापरी आरंभिले. की अर्जुना, तू आज युद्धभूमीवरती हे काय विचार करून राहिला आहे, म्हणविसी पार्था, सुज्ञ तू आपणा अज्ञपण. तू स्वतःला पंडित म्हणतो किंवा तू विद्वान म्हणतो, पण तुझं अज्ञानपणच इथे दिसत आहे. शिकवावी तरी सांगसी किरीटी पांडिताच्या गोष्टी तुझी आम्हा. आता तूच आमच्याशी पांडित्य सारखं बोलतो आहे. पंडित लोक जसे बोलतात तशा गोष्टी तू आमच्याशी करतो आहे. जन्मता जे अंध लागावे त्या पिसे, मग धावे जैसे सैरावेरा. जो अंधळा असतो तो कसा इकडे तिकडे सैरावेरा फिरतो, तसं तुझं झाले आहे. तुला तर डोळे आहे, तैसे मज दिसे तुझे सुज्ञपण, नेणसी आपण कोण तू हे. परी कौरवांचे तुझं दुःख मोठे, आश्चर्य हे वाटे वारंवार. सांगे धनंजया तुझं मुळे काय, आले लोकत्रय अस्तित्वासी. तुला कौरवांचे दुःख मोठे दिसून राहिले आहे, खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. अर्जुना, तुझ्यामुळे काय या लोकांचं अस्तित्व झालं आहे, किंवा तू आहे म्हणून हे लोक आहे. विश्वाची रचना असे सनातन, काय अप्रमाण म्हणावे ते. सर्व शक्तिशाली ईश्वरापासून होतसे निर्माण प्राणी मात्र. आपल्याला जे वाटतं की माझ्यामुळे झालं आहे, मी जन्म दिला आहे म्हणून माझे पोरं आहे, किंवा माझ्यामुळे माझं घर चालतं आहे, हे चुकीची गोष्ट आहे. हे सनातन, हे याचं काही प्रमाण नाहीये. ईश्वरापासून होतसे निर्माण प्राणी मात्र, बोलती जे ऐसे जगा माझी पार्था, सर्वथा ते वृथा मानावे का. जन्म मृत्यू हे तो निर्मिले तू पार्थे, म्हणावे का इथे ऐसे आता. आणि तुझी याचा करशील नाश ते, माझी विनाश पावे तरच हे मरणार आहे, यांचा काय विनाशच होणार नाही. अर्जुना, अहंकारी भ्रांत येथे यांचा घात चिंतिसी ना. तू यांची चिंता करू नको, यांचा शोक करू नको. तरी चिरंजीव काय हे होतील, विचार सखोल करी याचा. किंवा मारणारा ह्यासी तुझी एक, मरता या लोक सकळही. ऐसी तुझ्या चित्ती असे जरी भ्रांत, तरी ती त्वरित सांडी आता. जर तुझ्या चित्तामध्ये कुठेही अशी भ्रांती, अशी एक शंका आहे की तू मारलं तरच हे मरणारे ही आहे, तर तू आत्ताच्या आत्ता सोड. जन्म मृत्यू हा तो निसर्ग स्वभाव. जन्म मृत्यू हा निसर्गाचा भाग आहे. अनादि ते सर्व स्वयंसिद्ध, हे होणारच आहे, स्वयंसिद्ध आहे. तरी सांगे आता कासया तू खिन्न, गेलासी भुलोन मूढपणे. धरू नये तेची धरोनी आचित्ती, सांगसी तू नीती आम्हा लागी. देखे सव्यसाची मृत्यू आणि जन्म, हा तो माया भ्रम म्हणूनिया. विवेके जे होती घेवोनी हा बोध, करीती ना खेद दे दोहींचाही. जे खरे विवेकी लोक असतात त्यांना याचा बोध असतो, म्हणून ते या गोष्टींची चिंता किंवा शोक करीत नाही. धन्यवाद ताई. शांत आहे. थँक्यू ताई. पुढे कोण आहे? माधुरीताई. हो हो. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग, याच्यामधला 30 नंबरचा जो श्लोक आहे त्याचं थोडक्यात सांगते. वैदिक सनातन धर्माचे परिपूर्ण सार म्हणजे भगवद्गीता.
आत्मज्ञानाद्वारे निष्काम कर्मयोग आचरून सर्व प्राणी मात्रांचे कल्याण हाच गीतेचा सर्वोच्च हेतू आहे. अर्जुन त्यासाठी निमित्त आहे. त्याचा विषाद दूर करून अर्जुनाच्या निष्काम कर्माला ज्ञानाचे डोळे व भक्तीचे अंतःकरण देणे हेच भगवान श्रीकृष्णांचे श्रेयस सांगणे आहे. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग करणारा आहे. स्वधर्माची थोरवी, आत्म्याचे अमरपण आणि फलत्याग असे 3 अलौकिक सिद्धांत भगवान श्रीकृष्णांनी सांख्ययोगात सांगितलेले आहेत. अर्जुनाचा शोक मोह दूर होण्यासाठी त्याला आत्मज्ञान अर्थात सांख्यबुद्धी देणे अनिवार्य होते. भगवान श्रीकृष्णांनी सांख्ययोगाद्वारे हेच केले. जडामागील आत्मतत्व चैतन्य रूप असते हा विवेक अर्जुनाच्या ठायी जागवणे आवश्यक होते. म्हणूनच भगवंतांनी प्रथम अर्जुनाच्या ठायी बुद्धियोगाचे निरूपण केले. श्लोक 11 ते 38 पर्यंत आत्म्याचे अजरामरत्व सांगितले. 39व्या श्लोकापासून 54व्या श्लोकापर्यंत कर्मयोगातील बुद्धी अर्जुनाला विशद केली. श्लोक 55 ते 72 श्लोकामध्ये प्रज्ञाचे विवेचन केले. या सर्वांचा पाया बुद्धियोगच आहे. सांख्य म्हणजे ज्ञानात्मक बुद्धी, म्हणून या अध्यायाचे नाव सांख्ययोग असे आहे. भगवंतांनी या अध्यायात आत्मा या शब्दाचा प्रत्यक्ष प्रयोग केला असा उल्लेख केला नाही. न करता त्यांनी दुसऱ्या अध्यायाच्या 11 ते 30 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचेच वर्णन केले आहे. या प्रकरणात भगवंतांनी आत्म्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगितली आहेत. कुमार, युवा, वृद्धा या अवस्था या शरीराला आहेत, आत्म्याला नाहीत. इंद्रियाच्या सुखात्मक अनुभवापासून आत्मा मुक्त आहे. आत्मा हा ज्ञान स्वरूप आणि अविनाशी आहे. देह नाशवंत आहे, पण आत्मा कोणाला मारत नाही आणि कोणाकडूनही मारला जात नाही. तो कधी जन्म घेत नाही आणि मरतही नाही. तो अजन्मा, शाश्वत आणि पुराण आहे. जीवात्मा जीर्ण शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. शस्त्रे आत्म्याला तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. आत्मा सर्वत्र भरलेला, स्थिर, अचल, सनातन, अव्यक्त, अचिंत्य, विकाररहित असा आहे. या आत्म्याला कोणी आश्चर्याने पाहतो, कोणी आश्चर्याने बोलतो आणि आश्चर्याने ऐकतो. ऐकूनही आत्म्याला कोणीही जाणत नाही. असा हा आत्मा अवध्य आहे. आतापर्यंत श्लोक क्रमांक 11 ते 29 मध्ये देहदेहीचे प्रकरण चालू होते. त्याचा 30व्या श्लोकातच उपसंहार भगवंत करतात. तो श्लोक पुढील प्रमाणे आहे. देही नित्यवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं. अर्थात हे अर्जुना, हा देही सर्वांच्या शरीरात नेहमी अवध्य आहे, म्हणून सर्व भूत प्राण्यांकरिता तुला शोक करणे योग्य नाही. हा श्लोक त्या संपूर्ण विवेचनाचा निष्कर्ष आहे. भगवंत म्हणतात, अर्जुन, मी एवढे सगळे सांगितले याचा सारांश हा आहे. देही हा अवैध आहे. येथे भगवंत सर्वस्य देहे अर्थात सर्वांच्या देहात असे खूप महत्वाची गोष्ट येथे सांगतात. फक्त तुझ्या आप्तांमध्ये नाही तर भीष्म, द्रोण, कौरव या सर्वांच्या देहात तो एकच आत्मा आहे. शत्रू, मित्र, स्वकीय, परकीय असा कोणताही भेद आत्म्याच्या पातळीवर नाही. या सर्वांची शरीरे वेगळे आहेत, पण आत्मा एकच आहे. अर्जुनाची मोठी अडचण म्हणजे हा त्याचा जो शोक मोह होता हाच होता की मी यांना कसा मारू. भगवंत सांगतात, तू कुणालाही मारत नाहीस, तू फक्त शरीराचा नाश करणार आहेस. आत्मा तर कधीही आधीही होता, आताही आहे आणि पुढे देखील राहणारच. मग तो हा तुझा जो शोक आहे तो कशासाठी आहे. तू कोणत्याही प्राण्यासाठी शोक करू नये, कारण देहीचा विनाश कधी होऊ शकत नाही आणि विनाशी देह क्षण मात्र स्थिर राहू शकत नाही. शरीराचा स्वभावच नाशवंत आहे, तो क्षणाक्षणाला नष्ट होणारे आहे. परंतु आत्मा नित्य स्वरूप व अविनाशी आहे, त्याचा कधी नाश होतच नाही. या वास्तविकतेला तू जर जाणले तर मग शोक होणे संभवतच नाही. या प्रकरणात भगवंतांनी आत्मा हा शब्द प्रत्यक्ष प्रयोग केला नाही, तर त्यांनी त्याऐवजी देह देही, शरीर शरीरी, सत असत,
विनाशी अविनाशी या शब्दांचा प्रयोग केलेला आहे. आत्मस्वरूप चैतन्य सर्वत्र आणि सर्व देहात आहे. ते विश्वात्मक असून अवध्य आहे. ते अवयवरहित आणि नित्य आहे. विश्व हे उत्पन्न होते आणि नाश पावते, म्हणून अर्जुनाने शोक करणे अयोग्य आहे हे भगवंतांना सांगावयाचे आश्वंत आहे. आणि देही म्हणजे आत्मा अविनाशी आहे हेच 11 ते 30 या श्लोकातील विवेचनाचे सार आहे. या श्लोकाचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनात देखील उपयोग होतो. नोकरी गेली, पैसा गेला, नाती तुटली की आपण शोक. गीता आपल्याला सांगते की जे गेले ते देह होते, पदार्थ होते. तुझा देही म्हणजे आत्मा, तुझी खरी ओळख ती काय आहे, ती कायम आहे, तो अवध्य आहे. त्यामुळे बाहेरील नाशाने तू आतून खचून जाऊ नकोस, शोक करू नकोस. हा 30वा श्लोक 2ऱ्या अध्यायातील मुख्य शेवट असा आहे. इथे श्रीकृष्ण अर्जुनाचा शोक थांबवून त्याला कर्मासाठी प्रवृत्त करतात. झालं ताई? हॅलो. छान ताई, चांगलं सांगितलं. प्रश्नासारखं स्वरूप केलं, म्हणजे हा प्रश्नच विचारलेला आहे. जसा या श्लोकावर स्पष्टीकरण द्या, तर त्या प्रश्नासारखंच त्याचं उत्तर केलं तयार. बरोबर, चांगलं सांगितलं. ओके. निशाताई. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. आवाज येतो? हो हो, येतोय. मी 38वा श्लोक सांगणार आहे. अध्याय 2 सांख्ययोग. गीतेच्या 2ऱ्या अध्यायाचे पहिले 10 श्लोक हे पहिल्या अध्यायाचीच पुरवणी आहेत व 11व्या श्लोकापासून भगवंत गीतोपदेशास प्रारंभ करतात. 11 ते 30 या 20 श्लोकांमध्ये भगवंत सांख्ययोगाचे वर्णन अत्यंत विस्तृतपणे सांगतात. गीतेचे संपूर्ण तत्वज्ञान या अध्यायात आले आहे. त्या अर्थी हा अध्याय संपूर्ण गीतेचे जणू प्रदर्शन कक्षच झाला आहे असे स्वामी वरदानंद भारती सांगतात. अर्जुनाच्या शोकनाशाकरिता आत्मा हा जन्म मरण रहित असल्यामुळे त्याचा शोक करणे योग्य नाही असे सांगून त्यानंतर क्षात्र धर्माच्या दृष्टीने अर्जुनाचे काय कर्तव्य आहे याबद्दल उपदेश करतात. क्षत्रियाला धर्ममय युद्धापेक्षा दुसरे कोणतेही कर्म कल्याणकारक नाही असे सांगतात व हे तुला तुझ्या भाग्यानेच धर्मयुद्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे, म्हणजे तुझ्यासाठी स्वर्गाचे द्वारच उघडले आहे. एवढे समजावून देखील तुला युद्ध करायचे नसेल तर काय हानी होईल तेही भगवंत अर्जुनाला सांगतात. अशा प्रकारे युद्ध न केल्याने लौकिक व अलौकिक कोणकोणत्या अडचणी येतात हे विविध प्रकारांनी समजावल्यावर युद्ध केल्याने दोन्हीही बाजूंनी कसा लाभ होतो हे 37व्या श्लोकात सांगतात. अरे अर्जुना, कर्तव्य अकर्तव्याचे तत्व एवढे गहन आहे की अत्यंत समजदार विचारवान मनुष्य सुद्धा गोंधळात पडतो. श्लोक क्रमांक 38. सुख दुःखे समे कृत्वा लाभौ जतो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुख दुःख लाभ अलाभ व जय पराजय समान समजून त्यानंतर युद्धाला तयार हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. अर्जुन मला पाप लागेल या कारणाने अत्यंत घाबरला होता. त्याला भगवान नाना प्रकारे समजावून सांगतात तरी सुद्धा तो आपल्या युद्ध न करण्याच्या विचारांवर अढळ आहे. मात्र त्याने युद्ध केलेच पाहिजे हा भगवंताचा मुख्य हेतू आहे. कारण युद्ध हा क्षत्रियाचा धर्म आहे. म्हणून कोणालाही युद्धामध्ये मारणे हे पाप नसून स्वधर्माचा त्याग करणे हे खरे पाप आहे असे अर्जुनाला समजावून सांगतात. येथे भगवान अर्जुनाला हे पटवून देतात की तुला जर राज्यभोगाची अथवा इच्छाच नाही तर तू विषम भावना मनातून काढून टाक व केवळ स्वकर्तव्य म्हणून युद्ध कर. म्हणजे जय पराजय लाभ हानी सुख दुःख यापैकी काहीच मनात धरू नकोस. केवळ युद्धाकरिता युद्ध कर. यालाच समभाव असे म्हणतात. हा भाव मनात धरून युद्ध केले तर तुला किंचित सुद्धा पाप लागणार नाही. युद्धात कोणाचाही जय हो कोणीही मरो मला काय त्याची, मी तर फक्त माझ्या कर्तव्याचे पालन केले अशी समतेची भावना मनामध्ये धारण करून युद्ध करशील
तर तुला पाप पुण्याचा स्पर्श सुद्धा लागणार नाही. श्लोकात कर्मयोगाच्या सिद्धांताद्वारे युद्धाचे औचित्य सांगण्यासाठी भगवान कर्मयोगाच्या वर्णनाची प्रस्तावना करतात. साधक संजीवनीमध्ये परिशिष्ट भावामध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे या श्लोकाचं. गीता व्यवहारात परमार्थाची विलक्षण कला सांगते, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून तसेच शास्त्रविहित सर्व प्रकारचा व्यवहार करून सुद्धा आपले कल्याण करू शकेल. युद्धापेक्षा अधिक घोर परिस्थिती आणि प्रवृत्ती अजून कोणती असणार? जर युद्धासारख्या घोर परिस्थितीत आणि प्रवृत्तीतही मनुष्य आपले कल्याण करू शकतो, तर अशी कोणती परिस्थिती आणि प्रवृत्ती असणार ज्यात राहून मनुष्य आपले कल्याण करू शकणार नाही आणि युद्ध करण्यानेही करू शकणार? गीतेनुसार एकांतात आसन लावून ध्यान करण्यानेही कल्याण होऊ शकते आणि युद्ध करण्यानेही कल्याण होऊ शकते. म्हणजे थोडक्यात भगवंत सांगतात आणखी काय परिस्थिती घोर असणार आहे तुमच्या समोर. म्हणजे आपण कोणतंही कारण सांगू शकत नाही. स्वतःचा उद्धार करण्यासाठी आपल्याला स्वतःच सज्ज झालं पाहिजे आणि भगवंताच्या प्रेरणेने भगवंताच्या अनुसंधानात राहून आपण आपल्या आत्म्याचा उद्धार करून घेतला पाहिजे. जय श्रीकृष्ण. छान छान ताई. पुढे कोण आहे? हा, सुरू करा ताई. हो. अध्याय दुसऱ्याची सुरुवातीची माहिती सांगत नाही ताई, डायरेक्ट श्लोकच घेते. बर. ती सांगू थोडी त्या दिवशी सांगितलेलीच आहे ह्याच्यावर. हा, हा डायरेक्ट घेतलं तरी चालेल, हरकत नाही. हा तेच. हा, अध्याय 40 श्लोक या क्रमांकावर बोलणार आहे. 47वा श्लोक सूत्र रूपाने कर्मयोगाच्या स्वरूपाचे वर्णन आहे. म्हणजे सूत्र काय आहे हे सांगितलेलं आहे यामध्ये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूत मा ते संगोस्त कर्मणी. शब्दशः अर्थ सांगायचे झाले तर कर्मणी एक अधिकार, ते तुला फक्त कर्म. मा फलेषु कदाचन, फळावर कधीही अधिकार नाही. मा कर्मफल हेतुर्भूत, कर्मफळाचा हेतू बनू नकोस. माते संग असतु अकर्मणी, अकर्म काहीच न करणे यावर आसक्ती ठेवू नकोस, असे या श्लोकात शब्दशः अर्थाने सांगितलेले आहे. हा श्लोक कर्मयोगाचा मूलमंत्र आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तू फक्त तुझं कर्तव्य कर्म कर. प्रामाणिकपणे केलास तर तो योग्य ठिकाणी उपयोगी होईल आणि तुला ते खूप महत्वाचे राहील. पण त्या कर्माच्या फळाची अपेक्षा मात्र तू करू नकोस. कर्म करण्याचा अधिकार आपल्या हातात आहे, पण फळाची अपेक्षा करणे हे आपल्या हातात नसते. फक्त कृती आहे ती आपण कशी करायची, काय करायचं, कसं केलं पाहिजे, काय त्यातून घेतलं पाहिजे, ही फक्त कृती आपल्या हातात आहे आणि ती नियंत्रणात ठेवूनच केली पाहिजे. फळावर अधिकार कधीही करू नये. चांगले कर्म केले की त्याचं फळ हे मिळेलच, पण ते आपल्या इच्छेनुसार मिळेल असं नाही. त्यामुळे फळावर आसक्ती ठेवणे व त्यासाठी प्रयत्न करणे व्यर्थ ठरते. तेव्हा निष्काम कर्म केले पाहिजे. फळाची अपेक्षा टाळली पाहिजे. फळाची अपेक्षा केली तर यश मिळालं नाही तर दुःख होतं आणि यश मिळालं तर अहंकार वाढतो. या दोन्ही गोष्टी मनाला अस्थिर करतात. तेव्हा फळाची आशा न करता कर्म कर्तव्य केले पाहिजे. तेव्हाच मन स्थिर राहू शकते आणि अकर्म टाळले पाहिजे. वाईट कर्म कधीही करू नये. फळ जसे कर्म केले तसे फळ हे मिळणारच, हे तर अटळच असते. त्याचे फळ कितीही चांगले आपण मागितले तरी ते मिळणारच नाही, कारण आपल्या हातून कर्मच जर चांगले झाले नाही तर त्याचं फळ मागण्याचा अधिकार पण नाही. हे सगळं चुकीचंच आहे असे भगवंत सांगतात. हा योग्य मार्ग आहे. मानवी जीवनातील कसा उपयोग केला पाहिजे. अभ्यास करताना जर फक्त निकालाचाच विचार करत राहिलो तर अभ्यासावर लक्ष केंद्रित कसंच होणार नाही. तेव्हा अभ्यास करताना आपल्याला परीक्षा द्यायची. आपण आता ही गीतेची साधना करतोय, आपल्याला साधना करायची आहे. आपण त्यामध्ये उतरलो पाहिजे, थोडं बोललो पाहिजे, काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि कोणताही प्रयत्न केल्याशिवाय फळ हे मिळतच नसते. कोणतेही काम करताना आपल्याला कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
नोकरी लागली, पदवी मिळाली, भरपूर पैसा मिळणार, पण काम पदवीला शोभण्यासारखे झाले नाही तर त्याचा उपयोग नाही. तिथं म्हणजे स्वार्थपणा दिसेल. माणूस स्वार्थी कधीही असला नाही पाहिजे. अपयश आले की निराश न होता पुन्हा सतत प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, जशी आपल्याकडे म्हण आहे तसे सातत्याने प्रयत्न केले तर हे फळ हे मिळणारच. पण त्यामध्ये समर्थ कसे सांगतात की इथे आळस करू नका. समर्थ सांगतात की आळसाचे फर रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, आळसी म्हणून आवडे सुख लोका. म्हणजे प्रयत्न करताना माणसाने आनंदाने, स्वइच्छेने आणि मनामध्ये शांत भावना, स्थिर मनाने सतत प्रयत्न केले तर फळ हे अटळच आहे. कर्तव्य करत राहा, पण त्याच्या फळाला चिटकू नका. सातत्याने सत्कर्म केले पाहिजे. यालाच खरा कर्मयोग म्हणतात. यासाठी माऊली पण एक शेतकऱ्याचं उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये देतात. शेतकरी जसं शेत नांगरतो, बी पेरतो, पाणी देतो व त्याचे काय झाले कर्म आहे. पण पाऊस पडेल की नाही, पीक कसं येईल हे त्याच्या हातात नसतं. कारण तो मेहनत करतो, पण चिंता करत बसतो का? नाही. त्याला निसर्ग जेवढी साथ देईल, त्याच्या नशिबात जेवढं आहे तेवढंच त्याला भेटते. आणि त्यावरच पण तो कर्म करायला कधीही ढळत नाही. शेतकरी हा नेहमी कष्टच करत असतो. कर्म करणे हे त्याचं धर्म आहे हे तो मानतो. फळाची चिंता नाही, फळाची आसक्ती सोडली की मन शांत आणि स्थिर राहते. अशा प्रकारे केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्मयोग करतो हा अहंकार सोडावा. कर्म करताना स्वतःला ईश्वराचे साधन समजावे. सगळं काय आपण केलं ते श्रीकृष्णार्पण मस्तो. सत्याचा मार्ग नेहमी स्वीकारावा, असत्याला मागे सारावे. त्यामुळे कर्म करताना बंधन निर्माण होत नाही आणि आपलं मन मुक्त राहते की आपण स्वच्छ काम केलंय. आज आपल्याला काहीही दोष लागणार नाही, कारण आपणच आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येते की आपण सत्य कुठे केलं आणि असत्य चूक झाली. आपण आता ह्या साधनेला लागलो, थोडीशी जरी चूक झाली ती आपल्या लक्षात आली तर खूप आपण काहीतरी त्याचा आत्मसात करतोय ही जाणीव होते. आणि ही जाणीव होणं फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरीतील ओवी आहे, कर्म करिता फळाची आशा, न धरावी मनी जैसा, आपुला अधिकार तैसा कर्मी जाणावा. फळाची कारण अनेक, तेथ तुझे नाही एक, म्हणून फळाचा अभिलाष सोडावा साचा. म्हणजे फळाचा अभिलाष सोडा असं ज्ञानेश्वर माऊली पण सांगतात. कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नको, कारण फळावर तुझा पूर्ण अधिकार नसतो. तेव्हा जे कर्म केले ते निष्काम कर्म करावे, त्यात स्वार्थ असू नये असे भगवंत अर्जुनाला वारंवार सांगतात आणि या श्लोकातून हे समजावून सांगतात. धन्यवाद. जय श्रीकृष्ण ताई. छानच सांगतात आहे नेहमी. त्याच्यामुळे प्रश्नच नाही. हो, छान आहे. यावर्षी थोडा प्रयत्न करतेय ताई. 2 वर्ष काही झालं नाही. नाही यावर्षी मागच्या वर्षी पण भरपूर केलात तुम्ही प्रयत्न. नाही, जास्त नाही जमलं ताई. यावर्षी थोडा म्हणजे भगवंतानी मला उपरती दिली अशी मी मान्य करते की चला काहीतरी आपल्याला या ग्रुपमुळे मला खूप म्हणजे अभ्यास चांगला होत आहे. ग्रुपमुळे खूप फरक पडतोय ताई. म्हणजे विचाराला चालना मिळते आपल्या. काहीतरी करतोय म्हणून. धन्यवाद ताई. ओके, चालेल. मृणाल ताई बत्की. जय श्रीकृष्ण सर्वांना. कर्माच्या पापापासून अलिप्त राहण्याचा उपाय म्हणजे समत्व आहे. 39व्या श्लोकात कर्मबंधन तोडणाऱ्या कर्मयोग विषयक बुद्धीचे वर्णन करण्याची प्रस्तावना केली आहे. 40व्या श्लोकामध्ये कर्मयोगाची महती सांगून 24व्या श्लोकामध्ये निश्चयात्मिकता बुद्धीचा निर्देश आणि अनिश्चितता सकाम पुरुषांच्या बुद्धीचे प्रकार स्पष्ट केले आहे. 42व्या श्लोकापासून 44व्या श्लोकापर्यंत स्वर्गपरायण अशा सकाम मनुष्याच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. 45व्या श्लोकामध्ये अर्जुनास निष्काम, निर्बंध, नित्यस्तवन व योगक्षेम इत्यादींचा संयमी बनण्यास सांगितले आहे. श्लोकामध्ये ब्रह्मज्ञ ब्राह्मणासाठी वेदोक्त कर्मफळ स्वरूप येणारे सुखभोग याचे काही प्रयोजन नाही असे म्हटले आहे.
47व्या श्लोकामध्ये सूत्र स्वरूपाचे कर्मयोगाचे स्वरूप सांगितले आहे. आता मी द्वितीय अध्यायामध्ये मधील 57वा श्लोक सांगत आहे. यस सर्वत्र नाभि स्नेहस्तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनेन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कृष्ण या भावनेत स्थिर झालेला मनुष्य शुभाशुभ गोष्टीमुळे प्रचलित होत नाही. मनुष्य भौतिक जगात जीवन जगत असतो तोपर्यंत शुभाशुभ गोष्टी घडवत असतात, कारण हे जग पूर्णपणे द्वंद्वांनी भरलेले आहे. म्हणजेच भौतिक जगात जो कोणी शुभाशुभ अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि आपल्याला प्राप्त झालेल्या शुभाशुभ गोष्टीची स्तुती किंवा निंदा करत नाही, तो व्यक्ती ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. तसेच जो मनुष्य सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा द्वेषही करत नाही, याला स्थिर बुद्धी असे म्हणतात. तसेच स्थिर बुद्धी असलेला मनुष्य ज्यांना सुख किंवा दुःख हे दोन्ही सम प्रमाणात असते, त्यांना कोणताही फरक पडत नाही. माझे कसे होईल, मला लोक काय म्हणतील, असे कोणत्याही प्रकारचे भय उत्पन्न होत नाही किंवा यांना रागही येत नाही. म्हणूनच असे व्यक्ती शांत व सरळ असतात. प्रापंचिक मनुष्य आपल्या संसार रूपी चक्रात गुंपलेला असतो. म्हणजेच पत्नी, पुत्र, भाऊ आणि इतर कौटुंबिक व्यक्तीच्या मोहात तो गुरफटलेला असतो. स्थिर बुद्धी योग्यामध्ये असे नसते. त्यांना कोणत्याही व्यक्तीबद्दल प्रेम, ममता, आपलेपणा अजिबात नसतो. म्हणून सर्व विकारांचा अभाव यांच्यामध्ये दर्शवत असतो. शुभाशुभ ज्यांना प्रिय व अप्रिय, अनुकूल व प्रतिकूल म्हणतात. स्थिर बुद्धी व्यक्तीला जगातील कोणत्याही वस्तूबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल असा भाव असत नाही. केवळ व्यावहारिक दृष्टीने त्याचा मन, इंद्रिय आणि शरीर यांना जे अनुकूल दिसते त्यास शुभ असे म्हणतात आणि जे प्रतिकूल दिसते त्याला अशुभ असे म्हणतात. शुभाशुभ हे पद येथे दिले आहे. तत् या शब्दाचा दोनदा उपयोग करून अनुकूल प्रतिकूल वस्तू असते हेच ते इथे सांगितले आहे. न अभिनंदती यात वरील कोणत्याही शुभाशुभ वस्तूंमधील अनुकूल वस्तूंचा उपयोग झाल्यावर सामान्य माणसाच्या मनात हर्ष निर्माण करत नाही. म्हणून असे व्यक्ती हर्षमग्न होऊन वाणीने मोठी प्रसन्न व्यक्त करतात आणि त्या वस्तूंची प्रशंसा करतात. मात्र स्थिर बुद्धी योगाचा अत्यंत अनुकूल वस्तू बरोबर संयोग झाला तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणात किंचितही हर्षाचा विकार होत नाही. कोणते वस्तू व प्राणी यांचा संयोग वियोगाने त्याची वाणी सुद्धा हर्षाच्या विकाराने पूर्णपणे रहित असते. त्यामुळे अनुकूल वस्ती व प्राणी त्यांची स्तुती ते करत नाहीत. न द्वेष्टी याचा अर्थ असा की अनुकूल वस्तूच्या प्राप्तीमध्ये सामान्य मनुष्याचा यात फार मोठा हर्ष असतो. त्याच्यामध्ये प्रतिकूल वस्तूंची प्राप्ती झाल्यास ते द्वेष करतात. त्यांच्या अंतःकरणात पूर्णपणे द्वेष निर्माण होतो व द्वेषपूर्ण निंदा करतात. या उलट अत्यंत प्रतिकूल वस्तूंचा संयोग झाल्यावरही स्थिर बुद्धी व्यक्तीच्या मनात किंचित ही द्वेषभाव निर्माण होतो. वस्तूंच्या संयोगाने कोणत्याही प्रकारचा उद्वेग किंवा विकार होत नाही व प्रत्येक वस्तूच्या प्राप्तीमध्ये सम, शांत व निर्विकार राहते. म्हणूनच ते कोणत्याही व्यक्तीची द्वेषपूर्ण निंदा करत नाहीत. त्यांची बुद्धी स्थिर असते. त्या पुरुषांच्या अंतःकरणात व इंद्रियात कोणत्याही घटनेने जराही विकार होत नाही. त्याला स्थिर बुद्धी असे म्हणतात. यात केवळ वाणीची गोष्ट असेल तर पाखंडी मनुष्य सुद्धा फार छान वाणी वास्तविक पाहता आपल्या मनातील भाव मुख्य आहेत. या दोन श्लोकात मानसिक भावाप्रमाणे त्या भावांनी युक्त अशी जी वाणी असते त्या वाणीबद्दल भगवंतांना सांगायचे आहे. म्हणून ते वाणीची गोष्ट न सांगता मानसिक भाव, आपल्या मनातील भावाची गोष्ट सांगितली आहे. स्थिर बुद्धी म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण करून याला भगवंत कसा बदल घडून आणतात व स्थित प्रत्येक पुरुषाच्या बाबतीत इंद्रिय ही सर्वस्वी त्याच्या ताब्यात असणे हे वास्तविक होऊन त्याची इंद्रिय आपापल्या विषयातून उपरत होणे म्हणजे स्थित प्रज्ञ होय. जय श्री कृष्ण.
छान सांगितलं ताई. अगदी सुरुवातीला एकदम विश्लेषण करताना तुम्ही एक शब्द सांगितला, योगक्षेम. हा. हा, तर त्याच्यावर गेल्या वर्षी ऍक्च्युली प्रश्न विचारलेला होता, योगक्षेम म्हणजे काय. आणि प्रश्न असा होता कि गीता अध्याय 2 हा. संख्या 45 का अर्थ सहित व्याख्या दीजिए आणि योगक्षेम का अर्थ स्पष्ट कीजिए, लिखिए. हा. हा. तर 2:45 अर्थ मधला स्पष्ट म्हणजे कीजिए. हा, तर 2:45चा जो श्लोक होता ना, तर तो असा होता, त्रैगुण्य हा. विषयार्थ निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. याचा हा. थोडक्यात अर्थ सांगते आणि मग आपण रतनताईंना बोलवूयात. तर त्रैगुण्य विषया वेदा म्हणजे काय आहे, तर वेद 3 गुणांनी म्हणजे सत्व, रज आणि तम यांच्याशी संबंधित आहे. निस्त्रैगुण्य भवहा, त्या 3 गुणांच्या पलीकडे तू जा, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत या ठिकाणी. निर्द्वंद म्हणजे द्वंद्व म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सतत आपण द्वंद्वाशी लढत असतो. म्हणजे सुख दुःख आहे, लाभ हानी आहे, करावं की नाही करावं, अशा प्रत्येक द्वंद्वामध्ये आपण अडकलेला असतो. तर श्रीकृष्ण सांगतात निर्द्वंद हो. निर्द्वंद हो म्हणजे ह्या द्वंद्वापासून तू पूर्णपणे मुक्त व्हायचा प्रयत्न कर. हा. आणि नित्य सत्वस्थ म्हणजे काय, सत्व गुणात स्थिर हो. म्हणजे ह्या द्वंद्वापासून तू पूर्णपणे अलिप्त हो आणि सत्व गुणामध्ये तू स्थिर राहा. आणि हा. त्याच्यानंतर पुढचा शब्द सांगतात निर्योगक्षेम. निर्योगक्षेम आत्मवान म्हणजे काय आहे, की जे मला मिळवायचं आहे, काही पण असेल, पैसा असेल, अडका असेल, संपत्ती असेल, किंवा आपण जे म्हणतो की जे काही आपल्याला याच्यामध्ये मिळवायचं असतं, तर ह्या सगळ्यामध्ये आपण काय करतो की हे मिळवायचं ते मिळवायचं म्हणजे त्याच्या पाठीमागे सतत धावत राहतो. आणि ते धावण्यामुळे आपण काय करतो त्याच्यामध्ये, की त्याची आपण चिंता करत राहतो सतत. तर या ठिकाणी सांगितलं की निर्योगक्षेम. निर्योग म्हणजे ह्या सगळ्याला तू सोडून दे. आणि आत्मवान, आत्मवान म्हणजे आत्मस्वरूपात स्थिर राहा. म्हणजे हा ताई. पूर्ण याचा श्लोक सांगितला असा की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वेद मुख्यतः सत्व, रज, तम या 3 गुणांवर आधारित कर्मकांड सांगतात. पण हे तू त्या गुणांच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्मस्वरूपात स्थिर हो. तू सुख दुःख, लाभ हानी यांच्यापासून मुक्त राहा. आणि जे मिळवायचा, जे मिळालेलं टिकवायचं म्हणजे क्षेम, या चिंतेत तू अडकू नकोस. तू आत्मज्ञानी होऊन स्थिर बुद्धीने जीवन जग. जो आपण काही पैसा जवळ मिळवलेला असतो, पैसा असेल, वस्तू असेल, पद, मान, सन्मान मिळवण्यासाठी जे काही आपण धडपड करतो, आणि ते जे पद मिळवलेलं असतं ते टिकवण्यासाठी जी आपण काळजी करतो, ते सगळं आपल्याला काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. त्याच्यातून तणावग्रस्त बिलकुल होऊ नको. त्याच्यामधून सगळा दूर बाजूला ठेव आणि ह्या सगळ्या चिंतेतून तू मुक्त होऊन आत्मज्ञानाकडे वळ. तर हा पूर्ण त्या प्रश्नाचं उत्तर आहे की 2:45 आणि मग नंतर योगक्षेम काय आहे आणि त्याच्यापासून तुला बाहेर जाऊन आत्मज्ञान कसं मिळवायचं आहे हे सांगितलेलं आहे. हे जस्ट मला तुमच्या याच्यावरून समजलं, लक्षात आलं, म्हणून मी हा प्रश्नाचं उत्तर सांगितलं ताई. हा ताई, धन्यवाद. आता रतनताईला सांगा. की तुम्ही सुचिता ताई, मला एक बोलायचंय तुमच्याशी. हम्म. आता तुम्ही जे म्हणाला योगक्षेम, तर आपल्या 9व्या अध्यायामध्ये पण येतं ना, अनन्यास चिंतयन्तो मां यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तर तिथेही तर योगक्षेम आलाय, तिथला पण आपल्याला संदर्भ द्यावा लागेल. सेम अर्थ त्या हा, तर ठिकाणी पण तिथला सेम अर्थ. आपण कुठलाही हा दोन्ही अर्थ पण घेऊ, पण ह्या ठिकाणी स्पेसिफिक तुम्हाला सांगितलं की 2:45चा अर्थ सांगा अच्छा. आणि योगक्षेम. म्हणजे आणि आपण आपण अध्याय त्याचं 2 वरच चर्चा करत आहोत. म्हणून असं केलंय. म्हणून पण जर आपल्याला परीक्षेत हा आलं 2:45, तर तिथे आपण जर 9व्या अध्यायाचं 22व्या श्लोकाचा संदर्भ दिला तर चूक तर नाही होणार, बरोबरच राहील ना ते पण. आधी 2:45 लिहून नंतर जर तुम्ही लिहून घ्यायचं. सांगितलं की 9व्या मध्ये पण आहे तर चालतं, काहीच प्रश्न नाही. थँक्यू ताई. थँक्यू ताई, आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. सहज आठवलं ताई मला. हो, आम्हाला छान ताई, आम्हाला त्याचा फायदाच होईल. रतनताई, पुढे जाऊयात, आपण पुढे जाऊयात. हो ताई, आवाज येतोय ताई माझा? हो हो हो. हा, सर्वांना नमस्कार.
मी सांख्ययोग अध्याय 2 सांख्ययोग ह्याच्याबद्दल सांगणार आहे. गीतेचा सार ह्याचा अर्थ आहे. आणि ह्याच्यात भगवान म्हणजे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व कसे करतो, नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण आपल्या उपदेशाला सुरुवात करतात. देहांतराची पुनर्जन्म प्रक्रिया, परमेश्वराची अवैतिकी सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे याच्या विषयी भगवान श्रीकृष्ण सांख्ययोग या उपदेश करतात. आणि मी यातला 58वा श्लोक वाचते. यदा संवरते चायं कुर्मांगो इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेतो, त्याप्रमाणे जो पुरुष आपल्या इंद्रियांना तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. यदा संहरते प्रज्ञा प्रतिष्ठा, या ठिकाणी कासवाचा दृष्टांत देण्याचा तात्पर्य आहे की कासव चालत असतो तेव्हा त्याचे 4 पाय, शेपूट आणि डोके हे 6 अवयव दिसत असतात. तेव्हा तो आपल्या अवयवांना आत ओढून घेतो तेव्हा त्याचे केवळ पाठच दिसते. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाचे पण 5 इंद्रिय आणि 1 मन या 6 इंद्रियांना नाही. तर कोणताही योगी, भक्त किंवा आत्मसाक्षात्कारी जीवाची कसोटी ही आहे की तो आपल्या योजनेप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकत असतो, परंतु अधिकतर लोक हे इंद्रियाचे गुलाम असतात आणि म्हणून ते इंद्रियाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असतात. योगी कोणत्या प्रकारे स्थित असतो या प्रश्नाचे हेच उत्तर आहे की इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पाशी केली जाते. त्याने अनिर्बंध आणि स्वैर आचरण करावयाचे असते. योगी किंवा भक्ताने गारुड्याप्रमाणे सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये अत्यंत खंबीर असले पाहिजे. तो आपल्या इंद्रियांना स्वतंत्र रीतीने वागण्याची मोकळी कधीच देत नाही. शास्त्रामध्ये अनेक आदेश नियम आहेत व त्यापैकी काही विधेयात्मक सकारात्मक आहेत तर काही निषेधात्मक म्हणजे नकारात्मक आहेत. जोपर्यंत एखादा स्वतः इंद्रिया तृप्तीवर बंधन घालत नाही व या सकारात्मक आणि नकारात्मक आदेशाचे पालन करत नाही तोपर्यंत कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थिरच होऊ शकत नाही. या ठिकाणी उल्लेख केलेली कासवाची उदाहरण हे सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्याच्या वेळी ते पुन्हा इंद्रियांना प्रकट करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनाभावित व्यक्तींची इंद्रिये ही भगवंताच्या सेवेसाठीच उपयोगी भावनाभावित व्यक्तीची इंद्रिये ही भगवंताच्या सेवेसाठीच उपयोगात आणली जात नाहीत तर ती आवरली जातात. या ठिकाणी आपल्याला संतुष्ट करता इंद्रियाचा उपयोग न करता त्याचा उपयोग भगवंत सेवेमध्ये अर्जुनाने कसा करावा हे त्याला शिकवण्यात आले आहे. इंद्रिये आवरून घेणाऱ्या कासवाच्या उदाहरणावरून आपली इंद्रिय सदैव भगवत सेवेमध्ये कशी संलग्न करावी हे या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहे. एवढंच होतं ताई. जय श्रीकृष्ण. पहिल्यांदाच सांगितलेलं आहे ताई मी. छान सांगितलं. बरेच जण पहिल्यांदा सांगतायत पण छान सांगितलं. अजून पुढे कोण आहे? जयाताई, जयश्रीताई उत्पात. जयश्रीताई. हो, बोलू का? हो हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. माझ्याकडे 54वा श्लोक आलेला आहे. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितदिक्किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. आता ह्या श्लोकामधले मी थोडा शब्दांचा अर्थ सांगते. आता स्थितप्रज्ञस्य हे पद स्थित, सिद्ध आणि साधक या दोघांचा वाचक आहे. ज्याचा विवेक दृढ आहे, जो साधनेपासून कधीही विचलित होत नाही असा साधक स्थितप्रज्ञ. आता समाधिस्थस्य जो मनुष्य परमात्म्याला प्राप्त झाला आणि त्याच्यासाठी येथे समाधिस्थ हे पद लावण्यात आलेले आहे. त्यानंतर का भाषा, परमात्म्यामध्ये स्थिर बुद्धी झालेल्या मनुष्याला कसे ओळखावे
अर्थात त्याची कोणती लक्षणे असतात? याचे उत्तर भगवंतांनी पुढील श्लोकात दिलेलेच आहे. स्थितधिक किं प्रभाषेत, तो स्थिर बुद्धी झालेला मनुष्य कसे बोलतो? याचे उत्तर भगवंतांनी 56व्या आणि 57व्या श्लोकात दिलेलेच आहे. किमासीत, तो कसा बसतो, अर्थात संसारापासून कशा रीतीने उपराम होतो? याचे उत्तर भगवंतांनी 58व्या श्लोकात दिलेले आहे. व्रजेत किम, तो कसा चालतो, अर्थात व्यवहार कसा करतो? याचेही उत्तर 64व्या पासून 71व्या पर्यंत त्यांनी दिलेले आहे. आता या श्लोकाचा प्रत्यक्ष अर्थ, अर्जुन म्हणाला, हे केशवा, ताई ऐकायला येतं ना? हो 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 येतो ताई, छान ताई. छान येतं ऐकायला, काही प्रॉब्लेम नाही. अर्जुन म्हणाला, हे केशवा, समाधी स्थितीत असलेला स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? स्थितप्रज्ञ कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बसतो कसा आणि चालतो कसा? तो कसा वागतो? तो कसा राहतो? ते मला सांग. आता तात्पर्य याच्यातलं लिहिलेलं आहे मी. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेमध्ये त्याची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे जो कृष्ण भावनायुक्त असतो त्याचेही बोलणे, चालणे, विचार करणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, प्रथम स्थितप्रज्ञ म्हणजे काय ते ऐक. आत्मसुखाला विघ्न आणणारी व ज्ञानबोधापासून विषय संगतीने च्युत करणारी म्हणजेच दूर नेणारी मनातील बलवत्तर कामेच्छा पूर्ण निवृत्ती झाली आणि ज्याचे मन आत्मतृप्तीत म्हणजेच स्वानंदात रममाण झाले त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. नानाविध दुःखप्राप्तीने ज्याचे मन त्रस्त होत नाही व सुख प्राप्ती करता जो प्रयत्न करत नाही. समजा सुख प्राप्त झालेच तर त्याचाही त्याला खूप मोह होतो किंवा खूप दुःख होतं असंही नाही. काम क्रोधादी विकार अंतःकरणात नसल्याने ज्याला किंचितही भय वाटत नाही, भेदभाव राहत नाही, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आता या स्थितप्रज्ञ ओळखायचा कसा? प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची काही लक्षणे असतात. त्याचप्रमाणे जो कृष्ण भावनायुक्त असतो त्याचे बोलणे, चालणे, वागणे इत्यादी लक्षणे असतात. उदाहरणार्थ, श्रीमंत मनुष्याची लक्षणे, मोठमोठाल्या गाड्या असतात त्याच्याजवळ, अंगावर भरपूर दागिने असतात, दिमतीला नोकर चाकर असतात. यावरून आपण म्हणतो की हा भाऊ भरपूर श्रीमंत दिसतोय बरं का. आता आजारी रोगी माणसाची लक्षणं कशी ओळखायची? की तो मनुष्य कृश दिसतो, अंगात त्याच्या चालण्याचे बोलण्याचे काही ताकद नसते, त्याच्यामध्ये त्राणच नसते, तो रोगी असा आपण समजतो. जशी ही लक्षणे दिसतात या लक्षणावरून त्या माणसाची सद्यस्थिती आपण ओळखतो. विद्वान मनुष्याची वाणी, उच्चार इत्यादी लक्षणावरून तो विद्वान आहे हे समजते. म्हणजे विद्वान मनुष्य कसा बोलतो, त्याची भाषा कशी असते, त्याची वाणी म्हणजे तो किती मृदू बोलतो, कोणालाही दुखवत नाही, कोणाचंही अंतःकरण दुखवत नाही, कटू शब्दामध्ये कधीही बोलत नाही, अपशब्द कधीही वापरत नाही, अशाला विद्वान म्हणतो. कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विविध कृतीत विशिष्ट लक्षणे असतात आणि अशा स्थितप्रज्ञ कृष्ण भावनाभावित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ कृष्णाबद्दल आणि कृष्णाबद्दलच बोलतो. त्याच्याशी संबंधित असलेल्या गोष्टीबद्दल तो ज्या गोष्टी कृष्णाशी संबंधित आहेत त्या गोष्टीबद्दलच तो बोलतो. तो इतर कुठल्याही विषयामध्ये तो रस घेत नाही. आता स्थितप्रज्ञ कसा वागतो ते ऐक. तो कधीही रागवत नाही, तो कशालाही भीत नाही. चंद्र जसा आपला प्रकाश देण्यात कधीच भेद करत नाही. तो समान दृष्टीने वागतो, दयाभावनेने राहतो. मन आणि बुद्धी ताब्यात असल्यामुळे चांगले वाईट जे प्राप्त होईल त्याला विचार करत नाही, सर्व परिणामाला आनंदाने सामोरे जातो. अशा पद्धतीचे वागणे, मृदू शांत बोलणे, राग द्वेष न बाळगणे इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी स्थितप्रज्ञामध्ये दिसतात. आता आमचे गुरु गोंदवलेकर महाराज म्हणतात, मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला. गोंदवलेकर महाराजांची मी शिष्य आहे, त्यांचा मी गुरुमंत्र घेतलेला आहे आणि त्यांचे मी प्रवचन दररोज वाचते. मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला. तुम्ही फक्त भगवंताला पूर्ण शरण जा, बाकी तो बघून घेईल. देहाचे सुख दुःख वरवरचे असते, त्यात आणि त्यामध्ये तुमचं मन पूर्ण शरणागतीने भगवंत चरणी अर्पण करा, म्हणजे जे काही सुख दुःख आहे तो भगवंत बघून घेईल. आता हे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. यात जे काही चुकलेलं असेल
ते माझं असेल, जे काही चांगलं असेल ते मला महाराजांनी श्रीकृष्णाने बुद्धी दिली, तद्वत मी बोलण्याचा प्रयत्न केला. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. छान सांगितलं ताई. धन्यवाद. हॅलो, तुम्ही प्रयत्न केला ताई बोलण्याचा. परवाच्या दिवशी मला बोलता नाही आलं मध्ये, नाही पण हॅलो आणि ताई त्यामुळे मला तुम्ही ते बोलता नाही आलं. हा, गीता जशी आहे तशी पुस्तक बोला की. वापरलाय का? गीता जशी आहे तशी पुस्तक ते वाचलं का? घेते ही वाचते आणि साधक संजीवनी पण आणलेली आहे. गीता जशी आहे तशी पण घेते आणि ज्ञानेश्वर माऊलींची पण घेते. सगळ्यांमधून थोडं थोडं सार काढून गीता जशी आहे तशी आणते ताई मी. गीता जशी आहे तशी मधून आहे. तर ते घेऊ नका, म्हणजे हो, हो, ते हो. ते वेगळं आहे, तर ते वेगळं आहे, तर त्याच्यातलं नाही घ्यायचं. त्याच्यातलं नाही घ्यायचं. तुम्हाला समजायसाठी घ्या, पण त्याच्यातलं ठीक आहे, ठीक आहे. शक्यतो नाही वापरायचं ते. परीक्षेसाठी नाही, थोडे विचारसरणी कॉन्सेप्ट वेगळे सांगितले. सांगितलेत फक्त. आज मी विचारसरणी साधक वेगळी. संजीवनीचं पुस्तक आणलंय ताई. आज हा. मी गावात गेले होते दर्शनाला पांडुरंगाच्या. येताना हा. साधक संजीवनीचं पुस्तक घेऊन आलेले आहे. आता हा, त्याच्यातून मला काही अवघड जाणार नाहीये सांगायला. तर तेच वापर, धन्यवाद तेच हे ताई. करा. धन्यवाद. खूप फरक आहे, दोन पुस्तकांमध्ये खूप फरक आहे म्हणून. बरोबर आहे, बरोबर. हो. हा. आपल्यापेक्षा यावेळेला खूपच अभ्यासू आहेत बरं सगळे साधक, सुचेता. हो, प्रयत्न करते, अभ्यास वाचता सगळे नाही, पण प्रयत्न करण्याचा. तयारीनिशी बोलतात आहे. बरोबर चांगलं आहे, बरोबर. आणि आपल्या म्हणजे यांना जास्त मार्क किंवा चांगली ग्रेड असायलाच पाहिजे, असं आहे. आणि गुरुची विद्या बुडलाच का? सुरुवातीपासून माझ्या अभ्यास तरी करतात मुलाची आहे. आज परीक्षाच होती डी फार्मसीची, वेळच उलट तुम्हाला नव्हता. अभिमान वाटला पाहिजे. गुरुच्या पुढे शिष्य गेला. हं? तुमच्यामुळेच आपण प्रेरणा गुरुच्या घेतो. पुढे- त्यामुळे आम्हाला प्रेरणा येते अभ्यास करण्याची. हो चांगलं ताई, आहे. आणि तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं मिळतंय आणि आम्ही मार्क चांगले मिळवून दाखवणार तुम्हाला. हो, मार्कांचं जाऊ द्या, पुढे जाऊयात आपल्याला आपण. हा. आपल्याला केव्हाही श्लोकाचा अर्थ विचारला तर आला पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. हो ताई. हो हा. ताई. आपल्याला आपलं वेळ बरंचसं कमी मी आहे, आपण पुढे साधक जायचं. संजीवनी मधलं सांगितलं ताई. आपल्याकडे बरं का? वेळ कमी आहे, आपण पुढे जायचं. हो हो, हो ठीक. हो ताई. नीताताई वाशिंबेकर. हो, नमस्कार सर्वांना, सादर नमस्कार. जय श्रीकृष्ण. मी 61व्या श्लोकावर बोलणार आहे. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचा आधार देऊन ध्यानात बसावे, कारण इंद्रिये ज्या पुरुषांच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते. इंद्रिये एवढी प्रबळ आहे की एखाद्या विवेकी पुरुषाने अट्टोकाट प्रयत्नांनी त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी बळजबरीने एखाद्या मोहाच्या क्षणी ती त्याला ओढून नेतातच. एखाद्याचे मन चकवण्यामध्ये ही इंद्रिये अत्यंत महत्वाचं कार्य पार पाडतात. निस्पृह झालेल्या त्या योग्यासमोर सिद्धीची द्वारे खुली करतात. विश्वामित्रासारख्या थोर ऋषी समोर जशी मेनका आणून उभी केली आणि त्यांचा तपस्येचा भंग झाला. एवढी मोठी तपस्या होती, पण त्या सुंदर स्त्रीला पाहिलं आणि त्यांच्या तपस्येचा भंग झाला. पण संत तुकाराम महाराजांना एकदा त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की शिवाजी महाराजांनी एवढं मोठं सोनं, चांदी, कपडे, दागदागिने, गाई, म्हशी, असं धन एवढं भरपूर त्यांच्यासाठी आणून दिलं होतं. परंतु हा इतका त्यांना नजराणा बहाल केला. परंतु संत तुकाराम मात्र यत्किंचितही या मोहाच्या क्षणाला बळी पडले नाहीत. म्हणजे मोहाच्या क्षणी टिकून राहणं आणि आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवणं ह्याच्यासाठी किती ध्यान धारणा, किती संयम असावा. तर हे एक उत्तम उदाहरण तुकाराम महाराजांचं आहे. म्हणून अत्यंत संयमितपणे इंद्रिये वश करून माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणीच बुद्धी स्थिर करतो तो स्थिर बुद्धीचा साधक एरवी बाह्य विषयांचा त्याग केला तरी मनात
विषय वासना शिल्लक असतील तर त्याच्याकरता हा संपूर्ण बाकी संसार आहेच की, पण अधिष्ठान मूळ भगवंताचं आहे आणि तेच टिकवून ठेवलं पाहिजे. विषय वासनेसाठी पूर्ण संसार हा मोकळा पडलेलाच आहे. या ठिकाणी इंद्रियाद्वारे बाह्य विषयांचे नियम केल्याने काय होते याचे उदाहरण म्हणून आपण राजा अंबरीश महाराजांचा दृष्टांत पाहूयात. या राजा अंबरीश भगवंतांचे एकादशीचे साधन द्वादशीचे व्रत नित्य नियमाने सर्व नियम पाळून करत होता. दशमीला रात्री उपवासाची सुरुवात करून दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवस एकादशी व्रत, तिसऱ्या दिवशी पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी ब्राह्मण भोजन व स्वतःच्या उपवासाची सांगता, अशा या व्रताचे आचरण करीत असताना राजा अंबरीशाने आपले मन हे भगवंताच्या चरण कमलाशी लीन केले होते. वाचा भगवत धामाचे भगवंतांचे वर्णन करण्यासाठी रत होती. हातांनी भगवंतांची मंदिरे उभी करण्यासाठी द्रव्य खर्च केले जात होते. कानांनी भगवंतांच्या लीलांचे वर्णन ऐकले जात होते. त्वचेने भगवंतांना स्पर्श केला, पूजा अर्चा केली. नाकाने देवाला अर्पण केलेल्या फुलांचा वास घेतला. ध्यान धारणा करताना श्वासोश्वासाच्या नियंत्रणाद्वारे आतील परमेश्वर पाहिला आणि जिभेने पवित्र प्रसाद भक्षण केला, असे ते अंबरीश राजा होते. एवढं सर्व सुरू असताना इंद्राच्या सांगण्यावरून इंद्राला वाटलं आता हा एवढा तपस्वी झाला, आता हा माझं पद काढून घेणार, म्हणून इंद्राच्या सांगण्यावरून ऋषी दुर्वास परीक्षा पाहण्यासाठी राजाकडे आले आणि म्हणाले, राजा मी फार भुकेला आहे आणि सोबत माझ्या शेकडो शिष्य पण आहेत. त्यांच्या जेवणाची आत्ताच्या आत्ता सोय कर. वेळ पहाटेची होती. सूर्योदयाची पूर्वीचे असल्यामुळे आणि आज द्वादशी असल्या कारणाने राजाच्या व्रताची सांगता करण्याची तयारी चालू होती. राजा म्हणाला, ऋषीवर्य भोजनाची सिद्धता झाली आहे, आपण सर्व शिष्यांसह स्नान करून यावे. दुर्वासांनी संधी साधली आणि स्नान करून येण्यासाठी मुद्दाम उशीर केला, जेणेकरून सूर्योदयापूर्वी राजा व्रताची सांगता करू नये व त्याने साधन द्वादशी हे व्रत त्याचे मोडून जावे, भगवंताचा त्याच्यावर कोप व्हावा. परंतु राजाने देवाला नैवेद्य दाखवला, तुळशीला पाणी घातलं आणि स्वतः एक तुळशीचं पान खाल्लं आणि चमचाभर पाणी पिऊन व्रत पूर्ण केलं आणि ऋषींची आणि त्यांच्या शिष्यांची भोजनासाठी वाट पाहत बसला. सूर्योदय झाल्यानंतर दुर्वास ऋषी त्यांच्या घरी शिष्यांसह आले आणि राजाला दिलगिरी व्यक्त करून म्हणाले, राजा आज आमच्यामुळे तुझं साधन द्वादशीचं व्रत मोडलं बाबा. परंतु नम्रपणे राजा म्हणाला, नाही गुरुदेव, मी तर सूर्योदयाच्या पूर्वीच व्रताची सांगता केली. हे ऐकल्यानंतर दुर्वास ऋषीच ते रागावले आणि म्हणाले, राजा तू ब्राह्मण जेवण्यापूर्वी जेवलास, तुला काही नेमधर्म आहे का नाही? एवढा भुकेला होतास तर आम्हाला कशाला थांबवलं जेवायला? त्यावर राजा म्हणाला, गुरुदेव मी जेवलो नाही, फक्त तुळशीचं पत्र आणि एक चमचाभर पाणीच तर प्यालोय आणि व्रत पूर्ण केले. आता तुम्ही जेवल्यानंतरच मी जेवणार आहे. आणि परंतु ऐकतील तर ते दुर्वासा ऋषी कसले. ते म्हणाले, राजा तू व्रत सांगता करून माझा अपमान केला आहेस, म्हणून मी तुला या ठिकाणी शाप देतो. आणि तुला असं मनात वाटत असेल की आता या साधन द्वादशीच्या व्रताने मला मुक्ती मिळावी, तर तसं काही होणार नाही, तुला 10 जन्म पुढे पुन्हा जन्म घ्यावे लागतील. असं ऋषींनी म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान विष्णू अवतरित झाले आणि अंबरीशाच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान म्हणाले, ऋषींना म्हणाले, गुरुदेव तुम्ही दिलेला शापवाणी खोटी तर होणार नाही, तुमच्या तपाच्या अधिकाऱ्याने तिच्यात बदलही करता येणार नाही, परंतु मी एक गोष्ट करू शकतो. राजा अंबरीशाच्या ऐवजी मी माझ्या अत्यंत प्रिय भक्तासाठी ते 10 जन्म मी भोगतो. राजाला या जन्मातच मुक्ती प्रदान केली जाईल. अशी असते स्थिर बुद्धी की आपल्या भक्ताचा योग क्षेम सर्व काही भगवंत स्वतः पाहतात. पुढे भगवंतांनी याकरता मत्स्य, कुर्म, वराह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कली हे सगळे अवतार धारण केले हे आपल्याला माहितीच आहे. उलट इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची साधकाची त्याविषयी आसक्ती ओढ वाढत जाते. जसे की एखादा आवडीचा पदार्थ आहे, परंतु नेमके त्याचे पथ्य आहे. मनाने ठरवलं असतं की मी आता अजिबात हा पदार्थ काही खाणार नाही, मला याचा एवढा त्रास होतो, तो खाल्ल्याने एवढं काही बिघडणार नाही,
तो नाही खाल्ला मी तर काही बिघडणार नाही. परंतु जेव्हा तोच पदार्थ समोर येतो तेव्हा असं वाटतं एवढासा थोडासा एक घास तरी खातो की, आणि एवढंसं खाल्लं तर काही त्रास होणार नाही असं करत तो भरपूर पदार्थ खाल्ला जातो आणि ते इंद्रिय त्याचं काम करतात बरोबर, आपल्याला त्रास व्हायचा तो होतो. आणि आपल्याच प्रेमापोटी जर कोणी तो पदार्थ आपल्याला खायला दिला नाही तर आहे राग चिडचिड की मला एवढंसं काय द्यायला झालं होतं, मी काय सगळंच खाणार होते का, लगेच काय मरतं का वगैरे असं, आणि आपली चिडचिड चालू होती. आणि कोणत्याही मार्गाने आपल्या आवडीचा पदार्थ मिळण्याची धडपड चालू होते. म्हणजेच विषयांचे चिंतन अधोगतीकडे नेते. मूळ उद्देश असलेली भगवत भक्ती बाजूला राहते आणि भौतिक गोष्टीत अडकलेले मन पुन्हा अनेक योनी फिरण्याच्या मार्गाला लागते. धन्यवाद. छान सांगितलं ते. गोष्ट तर खूप छान होती अगदी. 10 जन्म घेतलेल्याची पूर्ण छान वाटली. आपली स्थिर बुद्धीसाठी मला ती आठवली. नाही. थोडं जास्त झालं का असं वाटायला लागलं, पण म्हटलं तेही कळेल की हे जास्त होतंय थोडं नाही. होतंय. छान सांगितलं. पुढे शरयूताई. चला जय कृष्ण लवकर, आपल्याला सर्वांना. वेळ कमी आहे. हा, होते. मी अध्याय 2 सांख्ययोग मधला 65 क्रमांकाचा श्लोक सांगत आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपि जायते प्रसन्न चेतसा ह्यास्यु बुद्धी पर्यवतिष्ठते. व्याख्या आहे याची. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तात्काळ सर्व गोष्टीपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. बुद्धी कशी स्थिर होते हे ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला. याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर एक छोटस व्यवहारातलं उदाहरण सांगते. साखर भात. पांढऱ्या शुभ्र भातात जसा थोडासा जिलबीचा रंग व साखर टाकली असता केशरी रंगाचा भात बनतो. रंग थोडासा असून सुद्धा त्या भातात एकरूप होतो आणि रंग हा तांदूळ जास्त असून सुद्धा रंगाचा त्याच्यावर प्रभाव पडतो. याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे भगवंतापासून वेगळं होता येत नाही आणि भगवंत पण आपल्याला वेगळं करत नाही. जरी आपण छोटे जरी असलो तरी, भगवंत मोठे असले तरी आपलं हे नातं असं आहे. आपले चित्त हे भगवंताच्या कामात आपण एकरूप केले तर भगवंत आपल्यापासून वेगळा नाही किंवा आपणही त्याच्यापासून वेगळे होऊ शकत नाही. म्हणजेच प्रसाद म्हणजेच अंतःकरणाची प्रसन्नता होय. या अध्यायाची सुरुवातच लोभ, माया आणि मनाची भ्रमित अवस्था ह्यातूनच निर्माण झालं आहे. भगवान अर्जुनाला स्थिर बुद्धी ठेवून माझ्यातच म्हणजे परमात्म्यातच कसे स्थिर होता येते याचे महत्व पटवून सांगतात. त्यासाठी अर्जुनाने भगवंताला 4 प्रश्न विचारले होते. स्थिर पुरुषाची लक्षणे काय? ती स्थिर बुद्धीवाला पुरुष कसा असतो, तो बोलतो कसा आणि तो कसा चालतो, हे प्रश्न त्याला पडले कारण तो ज्ञानी होता आणि कर्माला प्राधान्य देणारा होता. परंतु हे त्याच्या बाबतीत घडलं कसं काय? तर भ्रमित झाल्यामुळे, त्याची बुद्धी भ्रमित झाल्यामुळे त्याची शंका निरसन होण्यासाठी हे 4 प्रश्न त्याने भगवंताला विचारले. 65व्या श्लोकामध्ये भगवंताने स्थिर बुद्धी झाल्याने काय होतात हे स्पष्ट केलेले आहे. भगवान सांगतात, साधक म्हणजे पुरुष किंवा व्यक्ती किंवा आपण मनातील सर्व कामनांना पूर्णपणे काढून टाकतो. म्हणजेच कोणत्याही विषयात गुंतून पडत नाही, तर आपल्यातच संतुष्ट राहतो. कसल्याही प्रकारची अभिलाषा करीत नाहीत. चलबिचल मन होत नाही, भावना विवश होत नाही, जसा आहे तसाच राहतो, त्या अवस्थेतच राहतो. म्हणजेच सुख दुःख, शीत उष्ण, राग द्वेष यात कधीही त्याच्यात बदल होत नाही. म्हणजेच हे परस्पर विरोधी हे जीवनाचं मूळ तत्व आहे. म्हणजे आपल्याला सवयच असते की विरोधाभास आपल्यामध्ये असतो. लालसा नाही, दुःखामध्ये घाबरत नाही, उद्वेग करीत नाही, सुखात उतावळा होत नाही, सुखाला कवटाळून बसत नाही, ज्याच्यामध्ये विषयासक्ती, भय, क्रोध हे नष्ट होऊन अशा व्यक्तीला स्थिर बुद्धी म्हणतात. आणि स्थिर बुद्धी
असणारे लोक असे वागतात. भक्त प्रल्हादाचं उदाहरण जर घेतलं तर त्याला किती संकट आली, अग्नीत प्रवेश केला तरी तो स्थिर होता, भगवंताच्या आठवणीतच होता. त्यामुळे त्याला आगीचा त्रास झाला नाही किंवा भीती वाटली नाही. जो साधक सर्व बाजूनी सर्व स्नेहशून्य असतो, त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता उतावळा होत नाही आणि उदासीन पण होत नाही. कोणाचा द्वेषही करीत नाही, भारावून पण जात नाही, कारण त्याची बुद्धी स्थिर असते. हे आपण दृष्टांताने पाहूया. उदाहरणार्थ कासव हा पाण्यात राहणारा प्राणी, पण तो पाण्यात आपले सर्व अंग ओढून अवयव सर्व जवळ घेऊन त्याचप्रमाणे राहतो. तसेच इंद्रियाच्या विषयापासून इच्छा, लालसा, माया, काम, वासना यांना आपल्या ताब्यात ठेवणे, त्यांना भटकू न जाऊ देणे, त्यामुळे त्याला दुःख होत नाही. म्हणजे कासवाप्रमाणे आपण आपलं वर्तन ठेवायला पाहिजे. साधक जर मन आणि इंद्रिये यांना संयमाने ठेवले तर भगवंताकडे ओढ लागते आणि प्राप्तीही भगवंताची होते, हे निश्चितच आहे. थोडक्यात आपण गीतेच्या क्लासची किती आतुरतेने वाट पाहतो. उदाहरण देते बरं का. आतुरतेने वाट पाहतो, 3 कधी वाजतील याकडे आपले लक्ष लागलेले असते. आणि अगदी तसेच आहे, भगवंताकडे आपलं जर लक्ष लागलं तर आपल्याला वेळेचं काही बंधन नाही, दिवसाचं बंधन नाही, रात्रीचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही. त्यासाठी साधकाने मनाला ताब्यात घेऊन ध्यानात बसवले पाहिजे. मन बुद्धी ही स्थिर ठेवायला ध्यान हे मन व बुद्धी स्थिर ठेवण्यास मदत करते. पर्यायी बुद्धी स्थिर बनत असते. लोभ, कामना, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, अधःपतन हे निर्माण आहेत. यासाठी विवेक असणे महत्वाचे आहे. याचं उदाहरण पाहायचं असेल तर राजा धृतराष्ट्र हे बुद्धिवान होते, फक्त त्यांना दृष्टी नव्हती. पुत्राचा मोह, राजाचा मोह, पदाचा मोह आणि लालसा होती, त्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकले नव्हते. मोहामुळे बुद्धी नष्ट झाली, भ्रम झाला आणि त्या पुत्राच्या हट्टापुढे युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि याचा अधःपतन म्हणलं तर त्यांचा वंश नष्ट झाला. ही अशी स्थिर बुद्धी असायला पाहिजे. स्थिर बुद्धी असेल तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या आणि युद्ध पण झालं नसतं. साधकाने आपले अंतःकरण मन आपल्या स्वाधीन ठेवले पाहिजे. प्रीती, द्वेष यावर विजय मिळवला पाहिजे. कोणत्या इंद्रियाचा वासना न ठेवता अंतःकरणाची प्रसन्नता प्रगट करून घेणे, तोच परमात्म्याच्या जवळ जाऊ शकतो. या सर्व पायऱ्या आहेत. 65व्या श्लोकात राग द्वेष रहित होऊन कर्म करणाऱ्याच पुरुषाला प्रसाद असे म्हटले आहे. प्रसाद म्हणजे अंतःकरणातील आध्यात्मिक प्रसन्नता होय. प्राप्त करून दुःखाचा नाश होतो आणि बुद्धी लवकरच स्थिर होते, हे सांगायचे आहे. तात्पर्य, साधकाने स्वतःवर, इंद्रिय भोगावर आणि मन बुद्धी स्थिर ठेवावी. ध्यान, योग आणि कर्म याची आवश्यकता आहे. मनाला एकाग्र करण्यासाठी दररोज 30 मिनिट ध्यान करणे आवश्यक आहे. दोन्ही भुवयाच्या मध्ये मनाला स्थिर करावे आणि सहज आसनात भगवंताचे ध्यान करावे. हेच आपले नित्य कर्म आहे. यामुळे आपण परमात्म्याच्या जवळ जाण्याचा मार्ग जवळ होतो आणि भगवत परायण बनतो. आपण आपल्या धर्माशी व कर्माशी प्रामाणिक राहावे. कोणत्याही विषय भोगाची आसक्ती ठेवू नये. मनाला प्रसन्न ठेवून मोक्षाची वाटचाल स्वीकारावी. पण जर आपल्यावर भगवंताची कृपा असेल तरच ह्या गोष्टी शक्य आहेत आणि भगवंत आपल्यावर कृपा करणारच, यात शंका पण नाही. हे शक्य आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, तू माझा भक्त हो, माझे चिंतन कर, सर्व कर मला अर्पण कर. जो भक्त साधक आहे त्याचा योगक्षेम मी चालवतो आणि पूर्णपणे सांभाळतो, हे सत्य आहे. म्हणून अर्जुन आणि कृष्ण संवाद आपण याच्यामध्ये बघितलेला आहे आणि सर्व गोष्टी भगवंतालाच अर्पण करायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल आणि आपल्या नशिबात असेल तर भगवंत पण आपल्याला मिळतील. आपण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद ताई. नक्की मिळणार आहे ताई भगवंत. सीमा ताई अजून. हो, सर्वांना माझा नमस्कार. आज मला सांख्ययोग अध्यायातला, आपल्या दुसऱ्या अध्यायातला 67वा श्लोक मिळालेला आहे. इंद्रियाणा हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नाम विवांभसि.
भगवंत म्हणतात आपल्यामध्ये ध्येय दृढ निश्चित केले पाहिजे आणि मनुष्यात हा जन्म केवळ परमप्राप्तीसाठीच मिळालेला आहे. मनुष्यांना हा जन्म जो आहे तो फक्त परमप्राप्तीसाठी मिळालेला आहे. ध्येय निश्चित असले की साधकाच्या अहम मधून भोगाचे महत्व नाहीसे होते आणि भोग आसक्तीचे महत्व कमी झाले की आपोआपच निश्चयात्मक बुद्धी ही पक्की दृढ होऊन जाते. इंद्रियाणा ही चरताम यन्मनोन विधीयते. साधक जर कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचा व्यवहार करत असेल तर इंद्रियापुढे आपले विषय येणारच. ज्या इंद्रियाची त्यांच्या विषयात आसक्ती होईल ते इंद्रिय मनाशी आपले सोबती बनवते आणि त्यामुळे मनाला सुख भोग याची आसक्ती उत्पन्न होते. इंद्रिय व मन एकत्र संयोग झाला की आपोआपच ही आसक्ती येणारच आणि आसक्ती निर्माण होते आपोआपच. विषयासक्ती असेल तर मन साधक बुद्धीला आपोआपच हरण करते व भोग व आसक्ती वाढते. ती भोग बुद्धी झाल्यामुळे साधकात मला परमप्राप्ती करावयाची आहे ही निश्चयात्मक बुद्धी राहत नाही आणि बुद्धी मारली जाते. बुद्धी चालत नाही. जसे पाण्यात नौका फिरताना वारा जसा हरण करतो तसेच मन पण हे बुद्धीचे हरण करत असते. तो बुद्धीला विचलित करतो. ते बुद्धीला विचलित करते. मन हे स्थितप्रज्ञ असेल तर बुद्धी त्यानुसार योग्य दिशेने चालते. मनाचा निग्रह पक्का पाहिजे. साधक निश्चयात्मका बुद्धिरूपी नौकेवर आरूढ होऊन संसाररूपी समुद्राला तरून व्यवस्थित परमात्म्याकडे जात असेल तर हे इंद्रिय मनाला आपले अनुगामी बनवते. मग हे मन बुद्धिरूपी नौकेला हरण करते अर्थात त्याला संसाराकडे ओढून नेते आणि या कारणामुळे साधकाची विषयामध्ये सुखबुद्धी व महत्वबुद्धी वाढते. हे इंद्रियानुगामी मन बुद्धीला एकतर फरकटत अयोग्य दिशेला नेते किंवा नष्ट करत असते. परमात्म्य प्राप्तीच्या निश्चयाला दाबून भोगबुद्धी ही उत्पन्न करवते किंवा पतन करते. परंतु काय करायचं हे आपल्या मनाशी पक्के केले की त्यानुसार बुद्धीचा वापर पण योग्य करता येतो. छान मार्गाने जाऊन मन व इंद्रियांना वश ठेवून आपल्याला परमप्राप्ती करून बुद्धीला सहाय्य करायचं आहे. इंद्रिय मनाला हरण करतात व मन बुद्धीला हरण करते. मनच यामध्ये खूप मुख्य आहे. मन बरोबर राहिले तरच इंद्रियांना आपले विषयाचे ज्ञान होते. मनच बरोबर नसेल तर इंद्रियाला आपल्या विषयाचे ज्ञान होणार नाही. त्यामुळे ती इंद्रिये मग बुद्धीला कशी हरण करतील. मनात जे विचार असतात त्याप्रमाणे बुद्धी ही कार्य करते. त्यानुसार आपले कर्म पण घडत असते. म्हणून मन व बुद्धीचा मिलाप योग्य दिशेने असल्यास परमात्म्य प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही. जसे बैलगाडी असते. बैलगाडीमध्ये गाडीवान जो असतो बैल असतात बैल हाकत असतो तो. गाडीवान म्हणजे मन असते. जसा गाडीवान बैलगाडी चालवत असताना त्या कोणत्या स्थळी पोहोचवायचे असते हे जर त्याला व्यवस्थित माहीत असेल त्याचं मन हे जर कार्य करत असेल आणि तो बुद्धीसोबत बरोबर कार्य करत असेल तर तो बैलांना बरोबर मार्गाने नेतो आणि योग्य स्थळी पोहोचवतो. परंतु जर त्याचे मन बरोबर नसेल तर ते बुद्धीसोबत एकाग्रही नसेल तर बैलगाडी भरकटत जाईल. तसेच जेव्हा अर्जुन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथात उभा असतो त्यावेळी कर्म व धर्म दोन्ही त्याला दिसतात. त्याची मनस्थिती द्विधा होते आणि रथातून उतरावं की काय त्याला असं द्विधा मनस्थिती होतो आणि तो दुःखी होत असतो. पण भगवंत त्याला मन व बुद्धी एकाग्र स्थिर ठेवून कर्म करायला सांगतात. म्हणूनच मन व बुद्धीला तसे कार्यशील ठेवणे आवश्यक असते. नमस्कार. झालं ताई. खूप छान सांगितलं ताई. शेवटची गोष्ट तर खूप छान सांगितली. थँक्यू. त्याच्यावरून अजून एक मला प्रश्न आठवला. हा. आता हा प्रश्न सर्वांसाठी आहे की आज आपण पूर्ण सांख्यवाद बघितला की आजचा जो चॅप्टर होता आपला पूर्ण सांख्यवादावर होता आणि ह्या सांख्यवादामध्ये आपण आत्मा अमर आहे पासून सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा केली की शरीर नाशवंत आहे, सुख दुःख आपल्याला समान मानावे किंवा मग निष्काम सेवा करावी म्हणजे कर्मयोग करावा थोडक्यात.
आणि सगळ्यात शेवटी आपण हे बघितलं की स्थिर बुद्धी ठेवावी, आणि त्याच्यासाठी आपण स्थितप्रज्ञाच्या व्याख्या सुद्धा सगळ्या बघितल्या. आणि हे सगळं जर झालं नाही तर आता ताईंनी सांगितलं की भरकटतं मन. बरोबर आहे. म्हणजे आपण आता ह्या श्लोकामध्ये पूर्ण अध्यायामध्ये असं बघितलं की स्थिर ठेवावं पूर्ण, म्हणजे सांख्यवाद बघितला की गीतेतील सांख्यवाद काय आहे. आता आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की वर्तमान सांख्यवाद काय आहे. आता हा प्रश्न सर्वांसाठी आहे की वर्तमान सांख्यवाद हा तुम्ही शोधायचा आहे आणि आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. उद्या परत त्याचं उत्तर आपण शोधूयात. चालेल चालेल ना? चालेल चालेल. तुम्ही प्रत्येक वेळेस हा प्रश्न द्या, म्हणजे आम्ही सर्वात आलेला आहे हा प्रश्न पण शोधू, म्हणजे विचारलेला आहे आम्हाला ती एक की सवय लागेल. हा प्रश्न पण विचारलेला आहे की गीतेतील सांख्यवाद आणि वर्तमान काळातील सांख्यवाद यातला फरक काय आहे हा स्पष्ट करा म्हणून सांगितलेला आहे. तर आज आपण सांख्यवाद, गीतेतील सांख्यवाद बघितला. आता उद्या आपल्याला सगळ्यांना शोधायचं आहे की वर्तमान काळातील सांख्यवाद काय आहे ते. ताईंनी उत्तर दिले त्याच्यामध्ये, म्हणून मला आठवलं. चालेल, आपण शेवटचा एकच राहिलेला आहे. ताई, स्वातीताई देशमुख. ताई आता सांगून देतात, वर्तमान सांख्यवाद पण सांगणार आहेत ताई. सरळच ठेवावं लागेल ताई, तुमचा मोबाईल सरळ नाही आहे. आतापर्यंत झालेले सर्व विवेचने अत्यंत छान झाली आहेत. विषय अत्यंत महान, गहन आणि गूढ आहेत. तुमचा ताई, तुमचं हे बरोबर दिसत नाही आहे. हा, सरळ करा ना, मोबाईल सरळ करा, म्हणजे मग तुम्ही उलट्या दिसणार नाहीत. उलट माझं हे उभा करू का? हा, उभं करा सरळ सरळ. हा, बस दिसतं आता? हो हो, आवाज येतोय ना? हो, आवाज येतोय. जय श्रीराम. आतापर्यंत झालेली सर्व विवेचने अत्यंत छान झाली. विषय फार गहन आणि गूढ आहे, तरी पण छान प्रयत्न केले. त्यासाठी सर्व या साधकांची फारच छान तयारी आहे. आता मला जो अध्यायाचा, गीता अध्यायाचा शेवटचा म्हणजे 72वा श्लोक दिलेला आहे, तो कामना, स्पृहा, ममता आणि अहंतेपासून रहित झाल्यावर त्या साधकाची स्थिती कशी होते हे पुढील श्लोकात वर्णन करून या विषयाचा उपसंहार भगवंतांनी केलेला आहे. तो श्लोक असा आहे: एषा ब्राह्मी स्थिते पार्थ नैनान् प्राप्य विमुह्यति स्थित्वा सामंत कालेपि ब्रह्म निर्वाणमृच्छति. अर्थ आहे, हे पृथानंदन, ही ब्राह्मी स्थिती आहे. ही प्राप्त झाल्यावर कधी कोणी मोहित होत नाही. या स्थितीत जर अंतकाळात स्थित झाले तर निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते. असा हा ब्राह्मी स्थितीवरचा श्लोक आहे. सुरुवात अशी आहे: अर्जुन हा प्रपंचात गांजलेल्या मनुष्याचे खरेखुरे प्रतिनिधित्व करतो. तो विचारांच्या आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडला आहे. मानवी जीवन सुद्धा एक रणांगण आहे. देहातील विषयग्रस्त इंद्रिय ही शस्त्र आहेत. त्यासाठी इंद्रिय निग्रह व संयम हवा. चित्तप्रज्ञ वृत्तीने शत्रूंवर विजय मिळवावा लागतो व आत्मसुख मिळवता येते. हाच चिंतनशील संदेश भगवान अर्जुनाला व त्याच्या निमित्ताने आपल्याला देत आहे. सांख्ययोग, कर्मशीलता, बुद्धियोग व स्थितप्रज्ञता यांचे मौलिक विवरण करून भगवंत अर्जुनाची नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आत्म्याचे अमरत्व सांगून स्वधर्म आचरणाचा आग्रह धरतात. श्रीकृष्ण तेथे केवळ रणांगणावरील अर्जुनाला मोहग्रस्त मनाची भ्रमनिरसन केलेले नाही, तर सामान्य माणसाला शाश्वत जीवन मूल्यांचा मूलमंत्र दिला आहे. मनुष्य शरीर केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेले आहे. म्हणून भगवंत गीतेमध्ये
वेळोवेळी आपल्याला संधी देतात की आता तरी तू या संधीचा फायदा घे, मला प्राप्त करून घे, जन्म मरणातून सुटका करून घे. अतिशय सामान्यातील सामान्य व पाप्यातील पापी मनुष्य का असेना, जर तो अंतर्मयी स्वतःला परमात्म्याशी जोडून घेईल, अर्थात जडतेशी आपला संबंध विच्छेद करेल, त्यालाही निर्वाण शांती ब्रह्माची प्राप्ती होईल. तो जन्ममरणातून मुक्त होईल. हे पृथानंदन, ही ब्राह्मी स्थिती आहे, अर्थात ब्रह्माला प्राप्त झालेल्या मनुष्याची स्थिती आहे. निरहंकार, कामनारहित, निस्पृह, निर्मम झाल्याने जेव्हा व्यक्तित्व नाहीसे होते, अहंकार समाप्त झाल्यावर आपली स्थिती राहते, ही ब्राह्मी स्थिती म्हणता येते. या नित्ययोगाचा अनुभव आल्यावर काही मोह राहत नाही, तेव्हा त्याची स्थिती आपोआप ब्रह्मरूप होते. हीच गोष्ट 7व्या अध्यायातल्या 30व्या श्लोकात आणि 8व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकातही सांगितली आहे. 7व्या अध्यायातल्या 30व्या श्लोकात साधी भूतादि दैव माम साधी यज्ञेंच ये विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतसा. प्रयाण काले जे मला यथार्थपणे जाणतो, मला स्मरण करीत जो प्राणत्याग करतो तो मला प्राप्त होतो, यात शंका नाही, असे भगवंताने आपल्याला आश्वासन दिले आहे. येथे एक शंका येते, जो अनुभव आपण पूर्ण आयुष्यात आला नाही तर अंतकाळी कसा येईल? परंतु बुद्धी स्वस्थ असते, सावधान असतात, तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. परंतु अंतकाळी शरीर विकल झालेले असते, तो सावधान राहत नाही. अशा स्थितीत त्याला ब्रह्मस्थितीचा अनुभव कसा येईल? मृत्यूसमयी प्राणोत्क्रम होते तेव्हा शरीर इत्यादी पासून आपोआप संबंध विच्छेद होतो. त्यावेळी स्वतः सिद्ध तत्वाकडे लक्ष गेले तर त्याचा अनुभव सुगमतेने येतो. आपण म्हणतो ना, प्राण जाताना ज्योत मोठी. माऊली म्हणतात, जे तद्रूपी मिळता देहा तिची व्याकुळता, आड नको न ठोको न सके चित्ता प्रज्ञा जाय. म्हणजे चिद्रूपी म्हणजे ज्ञानरूपी स्वरूप मिळाल्यावर प्राण जाते वेळी होणारी व्याकुळता म्हणजे चित्ताची धर्म या ब्रह्मस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करत नाही. आता परमात्मा प्राप्ती आहे हे ध्येय निश्चित झालं की ब्रह्मस्थिती आपणही अनुभवतो आणि ही ब्रह्मस्थिती आपण अनुभवतो. कधी? गीता वर्ग चालू असताना तहान भूक वेळेचं भान राहत नाही, काही 3 ते 4:30 पर्यंत होईना, कारण आपण आत्मतत्वाच्या जवळ असतो, इंद्रिय वश करून घेतो. प्रसन्नचित मनुष्याची बुद्धी फार लवकर परमात्म्यात स्थिर होते. मनाची चलबिचलता होत नाही, कारण आपण परमात्म्याच्या अगदी जवळ असतो. येथे 2 भांड्यांचे उदाहरण देता येते, एक तेलातलं आणि एक पाण्यातलं. भांडे रिकामी करताना तेलाच्या भांड्याला आतून तेल चिटकून राहतं, तेच पाणी असलेले भांडे पाणी काढून घेतले की स्वच्छ रिकाम होतं. ही योग्याची स्थिती अंतकाळपर्यंत टिकते आणि आपली काही क्षणापर्यंतच टिकते. त्यासाठी भगवंत सांगतात, बुद्धी स्थिर कर, कर्म भगवंताला अर्पण कर, चित्तप्रज्ञ हो, त्यामुळे तुला शांती सुखाचा अनुभव येईल. मुनी तृप्ती अनुभवतो. ब्राह्मी स्थितीतील अवस्थेतील मनुष्याच्या ठिकाणी, मुनीच्या ठिकाणी शांती सुखाचा झरा वाहतो. असे संत असतात, कायम शांत तृप्त असतात. कर्मयोग, सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग, भक्तियोग इत्यादी साधनात विवेकाची फार आवश्यकता असते. सांख्ययोगात तर विवेकाची मुख्यता आहे आणि सांख्ययोगापासूनच भगवंत अर्जुनाला उपदेश देणे आरंभ करतात. त्यासाठी आधी विहाय म्हणजे त्याग करणे. कशाचा? कामनांचा त्याग करणे. अशा कामनारहित त्याग केलेला पुरुष पावन झालेला असतो. त्याची बुद्धी स्थिर झालेली असते, निश्चयात्मक बुद्धी झालेली असते. सगळे कर्मे भगवंताचे
कार्य करतात. निस्पृहता होते, त्यामुळे तो इतका तुटतो की त्याला स्पृहाच राहत नाही. असली तरी कशाची? मुक्तीची. मुक्तीची स्पृहा ती टाकलेली असते, ती त्याला आपोआप मिळते. स्पृहा कामना सांगितलं, जे कामना म्हणजे व्यक्त झाले नाही त्याची, आणि इच्छा नसते पण जे मिळाले नाही ती मुक्ती. ती मुक्ती पण अशा मुलीला आपोआप मिळालेली असते. आता निर्मम व्हायचंय. निर्मम म्हणजे ममत्व, मला काहीही नको हे स्वीकार केल्याने माणूस निर्मम होतो, निष्काम होतो. मला आपल्यासाठी काही करायचे नाही हे स्वीकारले की मनुष्य निरहंकारी होतो. कसे व्हावे? एक गोष्ट, रामराया एकदा श्री समर्थांकडे ब्राह्मण वेश घेऊन गेले. त्यांनी समर्थांकडे त्यांची कंथा मागितली, देऊन टाकली. कमंडलू मागितलं, देऊन टाकलं. जपमाळ सर्व काही मागितलं. समर्थांनी निर्ममपणे सर्व देऊन टाकले. त्यांच्याकडे आता काही राहिले नाही. एक शेवटची लंगोटी राहिली, ती सुद्धा मागितली. लंगोटी ही त्यांचं सर्वस्व होतं, पण ती पण त्यांनी दिली. आपल्याला इतकं निर्मम होता येईल का? नाही. लाज लज्जा लोकात सोडायची नाही, नियम तर पाळायचे, पण अटीतटीच्या वेळी सर्वस्व त्यागाची तयारी पाहिजे. तसं योगी देह सुद्धा भगवंताचा आहे, तो देहाच्या बाबतीत सुद्धा ममत्व ठेवत नाही. शरीराविषयी अहंकार मोह नष्ट झाल्याने ब्रह्मामध्ये आपल्या स्थितीचा अनुभव घेतो. पुन्हा कधी मोह होण्याची शक्यता राहत नाही. कामनेचा त्याग, निस्पृहता, निर्ममत्व आणि भगवंत ज्या ब्राह्मी स्थितीचे महात्म्याचे वर्णन करतात ते दुसऱ्या अध्यायातील 40व्या श्लोकातही आहे. समबुद्धी धर्माचे थोडेसे सुद्धा अनुष्ठान झाले, थोडीशी समता जीवनामध्ये आचरणात आली, तरी जन्म मरण रूपी महाभयापासून ती रक्षण करते. माणसाला जरा मृत्यू मरण यांचं जास्त भय असतं. ब्रह्मस्थिती प्राप्त झालेला योगी यांचा अहंकार पण नष्ट झालेला असतो. मृत्यूला आपण काय म्हणतो? अंत्येष्टी म्हणतो. इष्टी म्हणजे यज्ञ. हा योगी देहाची पण आहुती देतो. देवा, हे शरीर सुद्धा तुला अर्पण करतो. आपण काय करायचे? रोज ध्यानाला बसलो किंवा झोपताना भगवंताला सर्व अर्पण करायचे. देहासकट सर्व भगवंताला अर्पण करायचे. हे रोज केले की अंतःकाळी निर्ममत्व येते, अंतःकाळी निरहंकार येते, शांत झोप लागते. सकाळी उठल्यावर शांतता वाटते. गाढ झोपेत आत्मतत्वाच्या जवळ राहतो. ममता अहंकार नष्ट होतो. हीच ब्राह्मी स्थितीची अवस्था आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, देवाला म्हणावं मला काही मागण्याची बुद्धी देऊ नकोस. हे काहीही नको, ही सुद्धा ब्राह्मी स्थिती आहे. आणि ही ब्राह्मी स्थिती आहे आजच मला कळलं. आपण म्हणतो मला काही मागायची बुद्धी देऊ नको, पण ही फार मोठी अवस्था आहे. आत्मज्ञानाने संतुष्ट व परमानंदाने पुष्ट झालेला असा हा असीम ब्रह्मस्थितीतला जो निष्कामपणे अनुभवतो तो परब्रह्म स्वरूपाला पोहोचतो. चैतन्यमय परमात्म्याशी ऐक्य पावल्यावर त्या सिद्ध पुरुषाला मृत्यूची वेदना जाणू शकत नाही. आता इथे आलेले तत्वज्ञान साररूपाने दुसऱ्या अध्यायाचं सांगते 4-5 वाक्यामध्ये. पहिलं आहे, हे विश्व निर्माण होते व नाहीसे होते, पण परब्रह्म नित्य व अविनाशी आहे. आत्मा नित्य व अमर आहे, तो अनेक नाशवंत शरीरे धारण करतो. तिसरं म्हणजे इंद्रियांना विषय प्रिय वाटतात म्हणून सुखदुःख निर्माण होतात. त्यासाठी इंद्रिय निग्रह व संयम जरुरीचा असतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विभिन्न कालखंडात भिन्न भिन्न धर्म असतो. त्या धर्माचे आचरण कीर्ती होत नाही तोपर्यंत शहाण्या माणसाने जगावे. 6वा, फळाची अपेक्षा न ठेवता प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावे. कर्म करावे पण बंधनात गुंतू नये. हर्ष शोकरहित आत्मबोधयुक्त मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. आणि शेवटचा विषय, त्यातून अभिलाषा
त्यातून कामक्रोध मोह, मोहातून स्मृतिभ्रंश आणि बुद्धिनाश, बुद्धिनाशातून आत्मनाश म्हणजेच विषयग्रस्त माणूस आत्मनाश करून घेतो. रागद्वेष रहिता, इंद्रियांवर विजय, त्यातून प्रसन्नता, दुःखनाश आणि स्थितप्रज्ञता, संयमाने, अशी ही साखळी आहे. रागद्वेष रहिता, इंद्रियांवर विजय, त्यातून प्रसन्नता, दुःखनाश होतो, स्थितप्रज्ञता येते आणि संयमाने स्थितप्रज्ञता येते. म्हणून साधकाने स्वधर्माचा सहज व सरळ मार्ग धरावा. फलत्यागी पुरुषाची कर्मातील तन्मयता त्याला स्थितप्रज्ञ बनवते. जीवनाचे हे मूलभूत सिद्धांत या अध्यायात सार रूपाने आपल्याला सांगितले आहे. मोहिनीताई या ग्रुपवरती अत्यंत, मोहिनीताई, सुचित्राताई, वैजयंतीताई, असे अभयदादा या मोठ्या मोठ्या लोकांची मांदियाळी आहे. त्यात माझ्या सारखीला विवेचनाची संधी दिली. 3 मिनिटाचंच भाषण होतं. अध्याय माझा संपला. ताई, तुम्ही आमचं नाव घेतलं, पण आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच आहे. आमच्यामध्ये तुमच्यामध्ये काहीही फरक नाहीये. उलट तुम्ही खूप आहे की तुम्ही पहिल्यापासून चांगले जण, सगळ्यांनी, मी 15 जणींचे ऐकलं, 15 जणी तुम्ही खूप उलट अभ्यासू आहे. काहींना वेळ नसेल मिळाला सध्या लग्न कार्य बाकी कामामुळे, पण तुम्ही पहिल्यापासून अभ्यास करतात आहे. ही फार विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे की तुम्ही स्वतःहून अभ्यास करतात. आम्ही फक्त श्रवण भक्तीच करत होतो आणि तुम्ही वैजयंतीताई, मी पण उत्तमाला बसलेली आहे. हो, मग म्हणून म्हणलं ना, सगळे सारखेच आहे. कोणामध्ये फरक नाहीये, सगळे सारखे आहे. तुम्ही लिहिता, आम्ही लिहित नाही. नाही, छान आहे. सगळ्यांनी सगळ्यांचं अभ्यास केला आणि अध्यायावर, श्लोकावर बोलले. खूप आनंदाची गोष्ट आहे की स्वतःहून प्रयत्न करतात आहे. हे फार महत्वाचं आहे. यामुळे गीता लवकर समजते, हे महत्वाचं आहे. श्लोकावर प्रत्येकीने थोडं थोडं बोलायचं. हा, पूर्वी आपण एक अध्याय घ्यायचो, त्याच्यावर 45 मिनिटं बोलायचं एकाने. त्यापेक्षा हे चांगलं आहे, एक श्लोकावरती. एक अध्याय झाला, एक अध्याय झाला की एक दिवस सगळ्यांचं एकेका श्लोकावर बोलणं, म्हणजे ते शॉर्टकटही होतो, सारांशही होतो आणि महत्वाचे श्लोक होतात. पहिलं जे विश्लेषणाचा हे उपक्रम होता, तेव्हा मी अध्याय 9व्या आणि 16व्या अध्यायावर बोलले होते. तेव्हा अजय दादा मुठाळ होते. त्यांच्या उपस्थितीतच मी तो वाचला होता आणि त्यांनी मला पत्र दिलं होतं त्यावेळेला. आजही आहेत दादा, आज पण दादा आहेत म्हणलं. त्यांचं चांगलंच चालू आहे, अगदी व्यवस्थित चालू आहे. काहीच खूप छान अभ्यास चाललाय सगळ्यांचा. म्हणजे मलाच हुरूप येतोय आता. म्हणजे इतक्या डिटेलमध्ये सुरुवातीला कधी मी पण अभ्यास केला नव्हता. इतक्या डिटेलमध्ये अभ्यास चालू आहे सगळ्यांचा. प्रत्येक श्लोकावरती वेगवेगळ्या ग्रंथांमधून आणि मग साधक संजीवनीचा बेस घेऊन त्याप्रमाणे विवेचन करण्याचा, शिवाय व्यवहारामध्ये ते कसं उतरवायता येईल अशा प्रकारचे दाखले आपल्या या भगिनींकडनं मिळत गेले. हे खूपच आनंददायक, आनंद देणारी अशी बाब आहे. आणि हा जो उपक्रम ताईंनी सुरू केला आहे, वैजयंतीताई असतील, विद्याताई असतील, सुचित्राताई असतील, हा एक मंच आपल्या सगळ्या साधकांना उपलब्ध करून दिलेला आहे अभ्यास करण्यासाठी. आणि त्याचा पुरेपूर उपयोग आपण सगळेजण मिळून करून घेत आहोत. हे खूपच, म्हणजे भारताच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने खूपच आवश्यक अशी ही बाब आहे असंच म्हणता येईल. म्हणजे राष्ट्राची जी उभारणी करायची आहे त्यामध्ये चरित्र घडणं हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो. आणि चरित्र जे घडले जातात किंवा घडवले जातात हे स्त्री शक्तीच्या संस्कारामधून घडवले जातात. आणि अशी स्त्री शक्ती आज या आपल्या या व्यासपीठावर उपलब्ध आहे. संस्कार देणारी शक्ती आज आपल्या या व्यासपीठावर उभी आहे आणि ती अभ्यास करते आहे. सांख्ययोगाचा असेल, ज्ञानयोगाचा असेल किंवा कर्मयोगाचा असेल किंवा पुढे जाऊन भक्ती योगाचा अभ्यास करतील किंवा केलाही असेल, तर हे संस्कार पुढे जाऊन आपल्या कुटुंबियांवरती त्या करणार आहेत, जेणेकरून
एक चरित्र निर्मिती कडे जे दुर्लक्ष काही कालावधीमध्ये इंग्रजांच्या कालावधीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये झालं होतं की चरित्र निर्मितीकडे साधारणपणे दुर्लक्ष आपल्या भारतीय लोकांचं झालं होतं आणि त्याकडे पुन्हा आता तुमच्या माध्यमातून हे घडून येतंय. हे कुठेतरी तुमचं पायात्मक कार्य आहे, जे तुम्ही पाया भरणी करतायत पुढच्या चरित्र संपन्न राष्ट्राची. असंच असल्यामुळे असाच अभ्यास चालू ठेवा. ह्याच सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन. आणि हे प्रेरणादायी असल्यामुळे यातूनच आम्हाला प्रेरणा मिळते अभ्यास करण्याची किंवा आणखीन काही सांगण्याची किंवा समजून घेण्याची, त्या सोबतीने समजून घेण्याची प्रेरणा मिळते. सगळ्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. जय श्री कृष्ण. लास्ट शेवटचं सांगायचं म्हणजे उद्या 3 वाजता अभयदादा बोलणार आहेत ह्याच विषयावर. 30 ते 40 मिनिटे दादांना लागणार आहेत, तर सर्वांनी आवर्जून जॉईन करा. म्हणजे मग दादांचा विषय पूर्ण तुम्हाला अगदी दुसरा चॅप्टर पूर्ण समजून जाईल पूर्णपणे. आणि अजून लास्ट म्हणजे आपण जो प्रश्न सांगितला की सध्याचा सांख्यवाद आपण बघितला, आता करंट काय आहे, वर्तमान काय आहे, प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर शोधा. आपण इथेच थांबूयात आता. थांबायचं ना ताई, वैजंती ताई? थोडी हिंट द्या ना मग ताई. सुचिता ताई, उद्याच्या प्रश्नाची थोडी हिंट द्या ना थोडीशी. आता परत हे ऐका तुम्ही. ताईंनी उत्तर सांगितलेलं आहे ऑलरेडी. ताईंनी उत्तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. हो, मी ऐकलं. परत त्याच्यावर चर्चा करूयात आपण. शेवटची प्रार्थना घ्या स्वातीताई. योगेशं सदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. थांबूयात आपण इथेच. जय श्रीकृष्ण.